मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे खरे माप भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद विठ्ठल विठ्ठल माझ्या वजापेक्षा जास्त आहे. काढा फोटो. हरी विठ्ठल विठ्ठल महायोग पिटे तटे भीमरथ्यवरं पुंडलिका यदा तुमुनिंद्री समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथमन मन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनी आता विठ्ठल 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 आता कुठे धावे मन आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहू मान्य विश्वमान्य विश्वभूष विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबर आहे.
यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंग चारचरणाचा आहे, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, अभंग सर्वांच्या पाठांतरातला. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ह्या जगाच्या चालक मालकाकडे गेलो, ह्या भगवंताकडे गेलो आणि ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे गेल्याच्या नंतर आता आमच्या जीवनामध्ये एक बदल झालाय. नेमका बदल झालाय, पण कुठल्या प्रकारचा बदल झालाय या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय सविस्तर चिंतन मांडतात. विठ्ठल विठ्ठला अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञान्यांचे राजे सदगणचे मायबाप योग्यांचे माऊली अनाथाचे माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या कृपा आशीर्वादानं आदी करून जगतबंधाने जगद्गुरु तुकोबरांच्या कृपा आशीर्वादानं आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं ह्या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे, माझ्या बालकाकडे आलेलं आहे. त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. गेल्या वर्षी सुद्धा इथं येण्याचा योग होता आणि यावर्षी इथं येण्याचा योग आहे. आणि गेल्या वर्षी कीर्तन करत असताना मी सुरुवातीला सांगितलं होतं की आज जे मी तुमच्या सगळ्यांच्या समोर जे कीर्तन करतो ही माझी एक परीक्षा आहे आणि ही जर परीक्षा मी जर पास झालो तर महाराष्ट्रात कसलीही मोठी परीक्षा उद्या नापास कधीच होणार नाही. दुसऱ्या वर्षी सुद्धा तुमच्या गावामध्ये मला कीर्तन करण्याचा योग मिळाला आहे. माझ्या अंदाजानं गेल्या वर्षीची परीक्षा मी पास झालो आहे आणि एकदा जर काही ही परीक्षा पास झालो तर महाराष्ट्रात कसलीही मोठी परीक्षा उद्या मी नापास कधीच होणार नाही. मी अगोदरच सांगितलं होतं हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद, तुमचं सर्वांचं प्रेम, भगवंताचा कृपा आशीर्वाद आणि साधू संतांचा कृपा आशीर्वाद पाठीशी आहे. अतिशय गोड अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं दृष्ट लागावं एवढं सुंदर केलेलं निवेदन आहे. इथं जर बघितलं तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा जो आनंद आहे ना हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. आणि त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वजण इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. जीवन जगत असताना कुठले जरी कार्य करायचे जर असतील तर याच्याकरता साधू संतांचा कृपा आशीर्वाद, भगवंताचा कृपा आशीर्वाद असावा लागतो. साधू संतांची कृपा जर नसेल, भगवंताची कृपा जर नसेल तर कितीही मोठे जर कार्य करायचे असतील तर कार्य होऊ शकत नाहीत. एवढे मोठाले जर कार्य करायचे असतील तर त्याकरता साधू संतांचा कृपा आशीर्वाद असणं लागतं, साधू संतांची प्रेरणा असावी लागते आणि भगवंताचा कृपा आशीर्वाद असावा लागतो. त्याच्याशिवाय एवढे सुंदर निवेदन होत नाहीत. तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी साधू संतांचा कृपा आशीर्वाद आहे, भगवंताचा कृपा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळेच एवढं सुंदर अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं केलेलं निवेदन आहे. इथं येण्याचा ज्यांच्यामुळे योग आहे अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय, आम्हा सर्वांवरती नितांत प्रेम करणारे, वारकरी संप्रदायावरती अटोट निष्ठा असणारे, वारंवार जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय, आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे आमचे सचिन दादा, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याकडून आणि त्यांच्या सर्व सहकार्य मित्रमंडळाकडून, कमिटीकडून, ही गावकऱ्यांकडून ही माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा, माझ्याकडे ही कीर्तनाचे पुष्प आलेलं आहे. तरीसुद्धा त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्य मंडळींना, गावातील मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. वयोवृद्ध मंडळींचा हे कार्यक्रमासाठी आधी करून तरुण मंडळीचं योगदान आहे आणि वयोवृद्ध मंडळीचा कृपा आशीर्वाद आहे. तुम्ही करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि असं असलं तरच एवढाले कार्यक्रम होतात. वयोवृद्ध मंडळीचा आशीर्वाद असला पाहिजे, बरोबर का नाही? तरुण मंडळीचं कार्यक्रमासाठी सहकार्य असलं पाहिजे, त्याच्याशिवाय एवढे कार्यक्रम होतच नाहीत महाराज. आणि इथं जर बघितलं तर वयोवृद्ध मंडळी तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. त्याच्यामुळेच एवढे सुंदर अशा प्रकारचे केलेले हे निवेदन आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं फार थोडं आहे, तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं निवेदन आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुणीजन मंडळी, माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं मोठी असणारी सर्वच मंडळी इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड अशा प्रकारची कीर्तनामध्ये चाल गायली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय परमपूज्य माझ्या गुरुस्थानी असणारे आजचा दुसरा दिवस, गेल्या 2 दिवसापासून ज्यांची सुंदर अशा प्रकारची गोड अशा प्रकारची श्रीमद भागवत कथा ऐकत आहात, ज्यांच्या मुखरबिंदातून गोड अशा प्रकारची भागवत कथा तुम्ही आम्ही सर्वजण श्रवण करत आहात अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे माऊली महाराज, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्यांना ज्यांनी साथ केली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय भजन सम्राट, माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं मोठे असणारे आमचे आदरणीय अशोक महाराज, वा आदरणीय अशोक महाराज, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्यासाठी माझ्या कीर्तनाला साथ संगत करण्यासाठी जे उपस्थित आहे त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय वंदनीय आमचे उत्तम महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा उत्तम महाराजांना मी कधीच विसरणार नाही बरं का, अजिबात नाही बघा. हां माझ्याकडं त्यांच्याकडं जर बघितलं वारंवार मी आलो की डायरेक्ट सेल्फी काढायला पुढं असतात अगोदर नंबर 1ला. हां लक्षात घ्या.
अशा असणारे आमचे उत्तम महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय प्रसाद महाराज आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. प्रसाद महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहात. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय आमचे ते सुद्धा प्रसाद महाराज आहेत का, त्यांनाही माझं वंदन आहे. तेही प्रसाद महाराज आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. संस्थेतील सर्वच विद्यार्थी मंडळी म्हणजे माझे गुरुबंधू मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून इकडं असणारे विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. दृष्ट लागावे असे चोपदार सुद्धा आहेत, वा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा वा. चोपदारांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्यांनाही वंदन करून ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नातानाचे माझे मामा लागतात मृदंग विशारद मृदंग सम्राट अंकुशी महाराज काळे, ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित असून त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सगळ्यांनाच वंदन करून कीर्तन ऐकण्यासाठी जे वेळात वेळ काढून उपस्थित आहेत, माझ्यावरती नितांत प्रेम करणारी जेवढी मंडळी आहेत त्यामध्ये असणारे आमचे शिवलून उपस्थित असणारे आमचे सुदीप भाऊ असतील, त्याचनंतर आमचे सर्व त्यांच्यासोबतचे सहकारी आमचे सरपंच आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदने 1, 2, 3 यूट्यूब चॅनलवर घेऊन जे उपस्थित आहेत अशा असणारे आमचे लाटे जे सुद्धा उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि त्याचनंतर एवढ्या थंडीमध्ये जे उपस्थित आहेत असे असणारे आमचे प्रदीप दादा वा आदरणीय संदीप दादा मोगरे, तेही सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे सरपंच आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माझा मित्र आमचे संग्राम दादा ते सुद्धा उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सगळ्यांनाच वंदन करून गावातील परिसरातील मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे सरपंच आमचे रमेश भाऊ आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. ज्यांच्या इथं सुंदर अशा प्रकारचं भोजन झालं अशा असणारे आमचे सर्वांचे असणारे दाजी अशा असणारे आमचे आदरणीय वंदने आमचे रोहिदास दादा, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सगळ्यांनाच वंदन करून राहिले सायले तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. बरं का, नाव कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा बरं. एकदा माईक सिस्टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, गोड माईक सिस्टीम आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि आधी करून कार्यक्रमासाठी जे तरुण मंडळ वेळात वेळ काढून उपस्थित आहेत, ह्या तरुण मंडळीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. नितांत प्रेम करणारी तरुण मंडळ कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तुम्हाला सर्वांना वंदन आहे. तुम्हाला सर्वांना वंदन करून आमच्यासोबत आलेले आमचे बोडके बापू उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सगळ्यांना वंदन आहे. नाव जर कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा, पण नाराज काही होऊ नका. तुमचं सगळ्यांचंच नाव एका उखाण्यामध्ये घेतो. घेऊ का महिला मंडळ उखाणा घेऊ ना? हां, पण ऐका, सध्याच्या काळात उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज. हो, एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावावं. मग तिला उखाणा घ्यायला लावल्याच्या नंतर ती इतका सुंदर उखाणा घेते, इतका सुंदर उखाणा घेते. ऐका बरं का, उखाणा कसे घेते लक्ष देऊ नका. ऐका, उखाणा मी सांगतो. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा अडकी त्याला घुंगरा बारा, तिकून आला व्यापारी व्यापारीने दिली सुपारी, सुपारी नेते वाण्याला हांडा नेते, पाण्याला पाणी आणते, वाड्यात टाकते वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात पलंग पलव गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडेलीत वाजला एक, मी नाणोबा तुकोबरांची लिह. ऐका, नवीन लग्न झालेल्या नवरीला असं नाव घ्यायला लावायचं. ऐका, अर्ध्यात निम्म्या संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहिती का? ऐका, बटन तुटलं बटव्याचं नाव. ऐका बरं, बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घेऊ त्या सटव्याचं? अरे बाबा, ठाला 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 विठाला विठाला ठाला विठाला 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 ठाला. आजच्या कार्यक्रमाचे यजमान असणारे आमचे आदरणीय वंदने मुंजाबा कापसे आणि बाबूराव सस्ते, त्यांनाही वंदने. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आजचं हे कार्यक्रमाचं ह्या दोघांनी यजमान घेतलेलं आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. असो, तुम्हाला सगळ्यांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. अभंग जगद्गुरू तुकोबरांचा आहे, अभंग चार चरणाचा आहे, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. काकडा या क्षेत्रातला अभंग आहे आणि काकडा जर म्हणलं तर वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त जर महत्त्व कशाला असेल तर सगळ्यात जास्त महत्त्व काकड्याला आहे. जेवढं महत्त्व काकड्याला आहे तेवढं महत्त्व कीर्तनाला आहे का? बोलत चालायचे माझ्याशी. ऐका, जेवढं महत्त्व काकड्याला आहे तेवढं महत्त्व कीर्तनाला आहे का? अजिबात नाही. जेवढं महत्त्व काकड्याला आहे तेवढं महत्त्व कीर्तनाला अजिबात नाही. जेवढं महत्त्व कीर्तनाला आहे तेवढं महत्त्व कीर्तनकाराला आहे का? बोलत राहायचं नाही. ऐका, जेवढं महत्त्व कीर्तनाला आहे तेवढं महत्त्व कीर्तनकाराला अजिबात नाही. दरवर्षी एवढा सुंदर अशा प्रकारचा तोलामोलाचा आपण कार्यक्रम करतात. ऐका, जीव लावत असताना जीव ह्या गायनाचार्याला लावाव की कीर्तनकाराला लाव? गायनाचार्याला ना आम्हाला नाही नाही, म्हणजे आम्ही एवढे दूरून यायचं जीव गायनाचार्याला लावायचं. पण नाही महाराज, जीव जर लावायचा असेल तर कोणाला लावावा? तर गायनाचार्याला जीव लावावा.
आता नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात जास्त महत्व काकड्याला आहे. जेवढं महत्व काकड्याला आहे तेवढं महत्व कीर्तनाला अजिबात नाही. जेवढं महत्व कीर्तनाला आहे तेवढं महत्व कीर्तनकाराला अजिबात नाही. जेवढं महत्व गायनाचार्याला आहे तेवढं महत्व कीर्तनकाराला अजिबात नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये आलो आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये भजन करत असताना ह्या भजनामध्ये काय महत्वाचं आहे आता बोला. काय महत्वाचं आहे बोलत चालायचं. काय महत्वाचं आहे? नामस्मरण महत्वाचं आहे. काही जण म्हणते प्रेम महत्वाचं आहे आणि काही जण म्हणते ज्ञान महत्वाचं आहे. पण आता लक्षात घ्या, या वारकरी संप्रदायामध्ये आलो आणि भजन करत असताना जीवन जगत असताना वारकरी संप्रदायाचा परमार्थ जर करायचा असेल तर नामस्मरण तर असावंच लागतं. पण ऐका, भजन करत असताना भजनामध्ये काय महत्वाचं आहे? तर ज्ञान महत्वाचं आहे का प्रेम महत्वाचं आहे? थोडंसं कळत. प्रेम महत्वाचं आहे. अगदी बरोबर. सगळ्यात जास्त महत्वाचं जर काय असेल तर प्रेम आहे. महाराज सांगतात भक्ती प्रेमाविन आणि ज्ञान नको देवा. भक्ती जर नसल आणि प्रेम जर नसल तर देवा हे ज्ञान आमच्या काहीच कामाचं नाही. हे ज्ञान आम्हाला नकोय. जीवनामध्ये ज्ञान असावं पण ह्या ज्ञानाला जोड कशाची असावी तर भक्ती असावी. महाराज सांगतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचून काय. ऐका, भजनामध्ये प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय भजन नाही. महिला मंडळ नतनी फार मोठी पण नाकच नाही. त्याच्यामुळे महाराज सांगतात नाकाशिवाय मोती नाही. पोती वाचणारा फार चांगला आहे पण त्याचा अर्थच कळत नसेल तर काही उपयोग नाही. त्यामुळे महाराज सांगतात अर्थाविन पोती वाचून काय. आता ऐका, भजनामध्ये प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही आणि अर्थाशिवाय पोती नाही. वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात जास्त महत्व जर कशाला असेल तर भक्तीला महत्व आहे. ऐका, ज्ञानाला महत्व नाही. या जगामध्ये प्रत्येकाकडे ज्ञान आहे पण हे काहीच कामाचं नाही. हे अहंकाराचं ज्ञान आहे. हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. महाराज सांगतात कुडी याचे गोरेपण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जाते म्हणले महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळ वाचते. लवाळ वाचतं लवाळ राहतं पण कशामुळे राहतं सांगता का? लवून राहतं. लवाळा जास्त हे लवून राहतं. म्हणजे काय म्हणतात महाराज, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पाणी आलं की लवाळ असं वाकून चलतं म्हणून राहतं. या जगामध्ये पाणी आलं की काही काही जण टाईटला टाईटच राहते. ते टाईट राहिले का अशा बुडातूनच निघून जातात. बघा, लक्षात घ्या. त्यामुळे माणसाकडे ज्ञान असावं पण ह्या ज्ञानाला जोड नम्रतेची असावी. जीवनामध्ये ज्ञान असावं पण ते ज्ञान अहंकाराचं नसावं. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान असू द्या, धन असू द्या, श्रीमंती असू द्या, पैसा असू द्या, पण जीवनामध्ये धन असेल, श्रीमंती असेल, पैसा असेल तर या जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनात 6 बाधा नसल्या पाहिजे. कोणच्या? ऐका, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. ह्या 6 बाधा मनुष्याच्या जीवनामध्ये नसल्या पाहिजे. आणि एकदा जर का या 6 बाधापैकी एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य संपला म्हणून समजा. जीवनामध्ये ज्ञान असावं पण नम्रतेचं असावं. हे अहंकाराचं नसावं. जीवनामध्ये काहींकडे ज्ञान आहे तर काहींकडे नम्रता आहे. काहींकडे नम्रता आहे तर काहींकडे ज्ञान नाही. या जगात असं चाललंय एकाकडे एक आहे तर ते दुसऱ्याकडं नाही. कोटे काही एक आहे आणि एक नाही. महाराज सांगतात तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे. थोरपण आहे ना हे काहीच कामाचं नाही. हे नकोय आम्हाला. जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामधलं थोरपण हे काही कामाचं नाही. नकोय आम्हाला. काय म्हणले महाराज, कोटे काही एक आहे आणि एक नाही. या जगामध्ये एक आहे तर ते दुसऱ्याकडे नाही. प्रत्येक जण. आता तुम्ही आम्ही थोडासा आपल्यातच विचार जर केला तर आता ऐका, मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत. इकडं लक्ष द्यायचंय. ऐका, मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत नाही. ज्याला गायन येतं त्याला पखवाज येत नाही. ज्याला पखवाज येतो त्याला कीर्तन येत नाही. आणि ज्याला काहीच येत नाही त्याला लोकाची निंदा केलीशी जमतच नाही. हे गणितच आहे महाराज. निंदा केलीशी जमतच नाही. त्रास देणारे सुद्धा भरपूर जण असतात महाराज जीवनामध्ये आणि असले पाहिजे. जीवनामध्ये त्रास देणारे सुद्धा असले पाहिजे. तुम्ही आम्ही सांगतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं जे घर आहे ना हे शेजारी असलं पाहिजे. एक वाक्य सांगतो ऐकाकडे, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. वाक्य ऐका हा, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहेत. पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता. प्रत्येकाला जीवनामध्ये त्रास होणार आहे आणि चांगल्या माणसाला जीवनात त्रास होतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतातच. आता आमच्या महाराजांनी एवढं गोड गायन करू दे, किती सुंदर गायन करू द्या, मामांनी किती गोड पकवाज वाजवू द्या, तरी सुद्धा खाली बसलेलं ज्याला काही येत नाही ते म्हणतात हा खाल्लेलं कुठे जिथे
असं म्हणणारे भरपूर जण असतात महाराज. सोपं नाही पण लक्षात घ्या फार अवघड आहे. कुठलीही गोष्ट जर करायची म्हणली ना तर सोपी नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं प्रेमानं बोललं पाहिजे. 4 गोष्टी प्रेमानं बोलल्या पाहिजे. प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे. प्रेम देता आलं पाहिजे आणि प्रेम घेता आलं पाहिजे. एक वाक्य ऐकाकडे लोकाला चांगलं म्हणण्या आधी बरं का ऐका. आता उदाहरणार्थ मी कीर्तन करतोय. कीर्तन ऐकत असताना सगळेच कीर्तन एका अँगलचं ऐकणारे नसतात. काही जणांना विनोद आवडत असतात, काही जणांना चिंतन आवडत असतं, काही जणांना मार्मिक आवडत असतं आणि काही जणांना जनरल नॉलेज ऐकावं वाटत असतं. बरोबर का नाही? आणि कीर्तन जर बघितलं तर कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. काहींना परफेक्ट बसतं आणि काहींना येत नाही. आता इथं बसलेल्यापैकी प्रत्येकालाच कीर्तन माझं आवडल असं सुद्धा काही सांगू शकत नाही. बरोबर का नाही? पण एक ऐकाकडे आपण कुठं तरी चुकत असतो तर 4 माणसामध्ये चूक नाही सांगावी. 4 माणसात वावा म्हणावं आणि एकांतात जाऊन चूक सांगावी. पण या जगाचं असं चाललंय एकांतात चांगलं म्हणायचं आणि 4 माणसामध्ये चूक सांगायची. 4 माणसामध्ये चांगलं म्हणा त्याची सुद्धा छाती फुगवून. आणि एक ऐका एखाद्याला जर मोठं म्हणायचं जर असेल ना तर अगोदर स्वतःचं मन मोठं असावं लागतं आणि मगच दुसऱ्याला मोठं म्हणता येतं. स्वतःचं मन अगोदर मोठं करावं लागतं दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी. कोणीही कोणाच्या जीवनामध्ये कोणीही कोणाला मोठं नाही म्हणत महाराज. देत असताना प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. एक ऐका प्रेमानं जग जिंकता येतं त्यात काहीच नवल नाही. ऐका प्रेमानं जग जिंकता येतं त्यात काहीच नवल नाही. प्रेमानं जगाच्या बापाला सुद्धा जिंकता येतं याच्यात फार मोठं नवल आहे. ह्या भगवंताला सुद्धा काय लागतं तर महाराज भगवंताला सुद्धा प्रेम लागतं म्हणले. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. भुकेला, थोर प्रेमाचा 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 भुकेला. महाराज जगाचा चालक मालक आहे भगवंत आहे. पण भुकेला कशासाठी असेल तर महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला. ह्या देवाला ह्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला सुद्धा काय लागत असेल ना तर प्रेम लागतं म्हणलं. दिलं पाहिजे महाराज. प्रेम घेतलं पाहिजे आणि प्रेम देता आलं पाहिजे. ऐका महाराज सांगतात हा भगवंत सुद्धा जिंकता येतो फक्त प्रेमानं. रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही. मनामध्ये निष्ठा असावी लागते आणि मनामध्ये श्रद्धा असावी लागते. जोपर्यंत मनामध्ये निष्ठा नाही आणि जोपर्यंत मनामध्ये श्रद्धा नाही ना तोपर्यंत जगाचा चालक मालक भगवंत आपलासा कधीच होणार नाही. ऐका जीवनामध्ये जीवन जगत असताना रोजच्या रोज देवळात जागडे पण मनामध्ये जर निष्ठा नसेल आणि मनामध्ये जर श्रद्धा नसेल ना तर काही उपयोग होणार नाही. भगवंत आपल्या जवळ कधीच येणार नाही. ऐका ये जरुरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए. ऐका बरं ये जरुरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए, आदमी जहाँ भी जाए वह मंदिर बन जाए. ऐका अशी जर निष्ठा असेल ना तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. काही उपयोग नाही. ऐका तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, धन बघून श्रीमंती बघून पैसा बघून भगवंत तर कधीच जवळ येत नाही. एक श्लोक आहे बघा आणि त्या श्लोकामध्ये भगवंत फार गोड वर्णन करतात. ऐका भगवंत सांगतात गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदि कल्पवासी यज्ञाय तू मिरू सुवर्ण दानम गोविंद नामनाथ न भवेत तुल्य वेगम. भगवंत सांगतात गोकोटी दानम ग्रहणे सुखासी. तुम्हाला पचल आणि रुचल मी असं सांगणार आहे. ऐका भगवंत सांगतात गोकोटी दानम. गो म्हणजे काय? गाय. बरोबर महाराज सांगतात गोकोटी दानम ग्रहणे सुखासी. कोटी जरी गाय दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणले. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदि कल्पवासी यज्ञाय तू मिरू सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं मेरू पर्वत एवढं जरी दान केलं किती जरी यज्ञ केले तर घरामध्ये सुख येणार नाही का हो महाराज. घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल तर भगवंत सांगतात गोविंद नामनाथ न भवेत तुल्य वेगम. हा गोविंदालाच भजावं लागल. ह्या जगाच्या चालक मालकालाच भजावं लागल. जोपर्यंत ह्या
जगाच्या चालक मालकाला भगवंताला भजत नाही तोपर्यंत जीवनामध्ये तुमच्या आमच्या सुख येणारच नाही. ह्या भगवंताला सुद्धा काय लागतं म्हणले तर ह्या भगवंताला सुद्धा निष्ठा आणि प्रेम असावं लागतं. असली पाहिजे महाराज. काय असली पाहिजे? निष्ठा असली पाहिजे आणि प्रेम असलं पाहिजे. ऐका, माणसाला प्रेम देता आलं पाहिजे. आमच्याकडे सर्वांकडे जर बघितलं तर तुम्ही आम्हाला दिलेलं प्रेम आणि आम्ही तुम्हाला दिलेलं प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय काही उपयोग नाही महाराज. जगण्याला खरा अर्थ जर कशाला असेल तर जीवन जगण्यात अर्थ जर कशात असेल तर एकोणमुखाला मोठं म्हणणं. एवढे सुंदर अशा प्रकारचे निवेदन आहेत. कशासाठी हो? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. काय म्हणले महाराज? याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय पण काहीतरी कुठंतरी कधीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. ऐका, एका गावाला मी असं कीर्तनाला गेलो बरं का, आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर मी जेवायला बसलो. मी आणि माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला आणि एक जण चपाती वाढायला आला. चपातीच म्हणतात ना तुमच्याकडं? बोलत चला, चपातीच म्हणतात ना? हां, ऐका, लक्षात घ्या. एक जण चपाती वाढायला आला. शेजारी बसल्याला लगेच कसं करतो? हां हां, वाढ वाढ. महाराजाला भेटत नसतंय वाढ. म्हणजे असं कुठं बोलणं असतं का महाराज? सांगा बरं. हां, ऐका, जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही दोघं खुर्चीवर बसलो आणि आम्ही दोघं खुर्चीवर बसल्याच्या नंतर त्याच्या भाषेत ते वजनात मला म्हणतो, हां हां, कसं झालं जेवण? म्हणलं छान. आणि पुन्हा नंतर म्हणतो, रोज हेच खातात का? म्हणजे माझ्या घरी का मी काय गाजऱ्या गवत खातो का? काही मिळच लागत नाही महाराज. ऐका, सांगा बरं. हां, माणसानं बोलत असताना प्रेमानं बोललं पाहिजे. थोडंसं जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रेम असलं पाहिजे. ऐका, ह्या भगवंताला सुद्धा काय लागतं, ह्या साधू संतांना सुद्धा काय लागतं तर प्रेम लागतं. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुमच्या आमच्याकडे एक आहे तर ते दुसऱ्याकडे नाही. पण साधू संतांकडे जर बघितलं तर साधू संत सगळे सारखंच बोलतात आणि साधू संत सगळे सारखंच वागतात. महाराज सांगतात, संत एकांती बैसली आणि सर्व ही सिद्धांत. सगळे साधू संत सारखं बोलतात. असे एकही संत नाहीत की तुम्ही देवाकडे जाऊ नका आणि देवाची भक्ती करू नका असं कुणीच म्हणणं नाही. सगळे साधू संत सांगतात देवाकडे जावं, जगाच्या चालक मालकाची भक्ती करावी. कारण देवानं एवढं तोला मोलाचं शरीर दिलंय. हे कशासाठी दिलंय तर महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमाटा. हा देवानं एवढं तोला मोलाचं शरीर हे कशासाठी जर दिलं असेल ना तर हे भजन करण्यासाठी दिलेलं आहे. ऐका, तर साधू संतांकडे बघितलं तर सगळे साधू संत सारखंच वागतात. सगळे साधू संत सारखंच बोलतात. तसं तुम्ही आम्ही सगळे साधू संतासारखं बोलतो का? अजिबात नाही. तुम्ही आम्ही सारखं वागतो का? अजिबात नाही. एक जण एक बोलणार तर ते दुसरं बोलणार. म्हणजे साधू संत सारखं वागतात तसं तुम्ही आम्ही सारखं बोलत नाही. ऐका, या जगाच्या पाठीवरती 3 ते 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग जर कोणाचा असेल तर देवाचा आहे. दुसरा वर्ग जर कोणाचा असेल तर साधू संतांचा आहे. तिसरा वर्ग तुमचा आमचा आहे. ऐका, पहिला वर्ग जर कोणाचा असेल तर देवाचा वर्ग पहिला आहे. अवताराला आला देव, मग देव अवताराला येतो. पहिला वर्ग देवाचा पडतो. मग देव अवताराला येतो कशासाठी? पहिला देवाचा वर्ग हा नेमका पडतो कशासाठी? तर महाराजांनी सांगितलं, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे कामन बीज वाढवया नाम. ऐका, धर्माचं पालन करण्यासाठी देह झिजवणारे, धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. ऐका, जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर ऐका, साधू संत असू द्या किंवा मनुष्य असू द्या, एखादा परफेक्ट ठरलेला धंदा असतो, बरोबर का? मग त्याच्यामध्ये देवाचा धंदा असेल, साधू संतांचा धंदा असेल किंवा तुमचा आमचा धंदा असेल, व्यवहार ठरलेला असतो. महाराज सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. ऐका, प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारचा धंदा ठरलेला असतो. मग देवाचा धंदा सांगितलाय महाराज. देवाचा जो धंदा आहे हा देवाचा धंदा काय आहे तर घेऊन या चक्र गदा हाची धंदा भक्त राखे पाया पाशी दुर्जनासी सहाय. देवाचा धंदा सांगितला कोणचा? घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो कोणचा? भक्ता राखे पाया पाशी आणि दुर्जनासी संहारी. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन ह्या भक्ताला पायापाशी ठेवणं आणि दृष्टाचा नैनाट करणं हा धंदा जर कोणाचा असेल तर हा धंदा देवाचा आहे, बरोबर? हे आम्हाला कळालं महाराज. हा धंदा जर कोणाचा असेल तर देवाचा धंदा आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे, हे आम्हाला कळालं. पण साधू संतांनी जो अवतार घेतला हा कशासाठी घेतला? देवाचा साधू संतांचा जो होतो हा अवतार आणि तुमचा आमचा जो होतो हा जन्म. अवतार कशाला म्हणावं, जन्म कशाला म्हणावं? ऐका, येणंही ज्याच्या हातात आहे आणि जाणंही ज्याच्या हातात आहे याला म्हणायचं अवतार.
आणि येणं हे ज्याच्या हातामध्ये नाही आणि जाणं हे ज्याच्या हातामध्ये नाही त्याला म्हणायचं जन्म आणि मृत्यू. आपल्या हातामध्ये येणं सुद्धा नाही आणि जाणं सुद्धा नाही. साधू संतांच्या हातामध्ये येणं सुद्धा आहे आणि जाणं सुद्धा आहे. साधू संत अवतार घेतात कशासाठी? जगात उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उतराया जन जड जीवा, काय म्हणले महाराज? अवतार तुम्हा धराया कारण कशासाठी? उद्धराया जन जड जीवा. ऐका, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी देह जिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. महाराज सांगतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे, येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी अवतार घेणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. तुमच्या आमच्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. ह्या साधू संतांनी अवतार घेतला तुमचं आमचं सर्वांचं कल्याण करण्यासाठी, अर्थातच जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेणारे हे साधू संत आहे. एक ऐकाकडे मनुष्यानं जीवन जगत असताना संगत कोणाची करावी तर साधू संतांची संगत करावी. थोडक्यात सांगतो, जगद्गुरु तुकोबारे कोणी होणारही नाही त्या भानगडीत कधी पडू नका. माऊली ज्ञानोबारे कोणी होणारही नाही त्या भानगडीत कधी पडू नका. पण निदान साधू संतांचे विचार मात्र घेऊन जगा. साधू संतांच्या संगतीत कधीतरी जगा. कारण साधू संतांची संगत करत असताना जीवनामध्ये साधू संतांच्या संगतीत जेवढा आनंद आहे ना त्याच्या इतका आनंद दुसरीकडे कुठंच नाही. पण सहसा साधू संतांची संगत ही मुळात लई अवघड आहे. साधू संतांची भेट ही लई अवघड आहे. ही सहसा कोणाला होत नाही. संत भेटी ही संत भेट लई अवघड आहे. महाराज सांगतात ही सहसा साधू संतांची भेट होत नाही. पण एकदा जर काही ही साधू संतांची भेट झाली, एकदा जर काय साधू संतांची कृपा झाली तर मग महाराज सांगतात संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. ऐका, भेट होत असताना कोणाची व्हावी तर साधू संतांची भेट व्हावी. योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. देव कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, मनुष्य कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं. ऐका, जे कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं. जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणायचं. जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणायचं. आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणायचं. कारण संतांचं कामच एवढं असतंय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहे. नाही तर या जगामध्ये मार्ग दाखवणारे भरपूर जण आहेत महाराज. एवढे मार्ग दाखवणारे आहेत, एवढे मार्ग दाखवणारे आहेत, एवढे सांगणारे आहेत, एवढे सांगणारे, तिथं ऐकणारे सुद्धा कमी पडतील एवढे सांगणारे, इतके सांगणारे. असंच एका गावाला मी चाललो होतो. गावाला जाताना एका जणाला रस्ता विचारला. म्हणलं दादा मला ह्या गावाला जायचंय, रस्ता बरोबर आहे का? ते काय म्हणलं माहिती का, महाराज इथून सरळ जा. सरळ गेल्याच्या नंतर ऐका बरं का, फार गोड्या. महाराज म्हणला इथून सरळ जा. पुढं गेल्याच्या नंतर 2 रस्ते लागतील. म्हणला पहिला रस्ता सोडायचा, दुसऱ्या रस्त्यानं जायचं. त्या दुसऱ्या रस्त्यानं गेल्याच्या नंतर पुढं 2 गाव लागतील. म्हणला पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गावामध्ये जायचं. त्या दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागतील. म्हणला पहिलं बस स्टँड सोडायचं, त्या दुसऱ्या बस स्टँडमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस लागतील. म्हणला पहिली बस सोडायची, दुसऱ्या बसमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बसमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 शीटं लागतील. म्हणला पहिलं शीट सोडायचं, दुसऱ्या शीटावर बसायचं. त्या दुसऱ्या शीटावर बसल्याच्या नंतर परत ती बस तुम्हाला 2 गावामध्ये घेऊन जाईल. बघा पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गावामध्ये
जायचं. त्या दुसऱ्या गावामध्ये उतरल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागते. पहिलं बस स्टँड सोडायचं, दुसऱ्या बस स्टँडला उतरायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर परत तिथं 2 रिक्षा लागते. पहिला रिक्षा सोडायचा, दुसऱ्या रिक्षामध्ये बसायचं. त्या दुसऱ्या रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर तो दुसऱ्या रिक्षा परत तुम्हाला 2 गल्लीमध्ये घेऊन जाईन. पहिली गल्ली सोडायची, दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं. त्या दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बिल्डिंग लागते. पहिली बिल्डिंग सोडायची, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं ताळावर ताळ असे 2 ताळ लागते. पहिला ताळ सोडायचा, दुसऱ्या ताळावर जायचं. त्या दुसऱ्या ताळावर गेल्याच्या नंतर परत तिथं 2 रूम लागते. पहिली रूम सोडायची, दुसऱ्या रूममध्ये जायचं. दुसऱ्या रूममध्ये जाताना सुद्धा तिथं 2 दरवाजे लागते. पहिला दरवाजा सोडायचा, दुसऱ्या दरवाजाने आत जायचं. आतमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 कपाट लागते. पहिलं कपाट सोडायचं, दुसऱ्या कपाटाकडे जायचं. ते दुसरं कपाट उघडल्याच्या नंतर परत त्याच्या 2 कप्पे दिसते. पहिला कप्पा सोडायचा, दुसरा कप्पा उघडायचा. ते दुसऱ्या कप्पा उघडल्याच्या नंतर परत त्याच्या 2 फोटो दिसते. पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो धरायचा. दुसरा जो फोटो आहे तो माझ्या पणजीचा आहे. तिची शपथ घेऊन सांगतो मला काही रस्ता माहीत नाही ना. मग एवढ्या लांब जाण्याची काही गरज होती का सांगा बरं. शॉर्टकटमध्ये सांगू शकत होता ना, पण नाही महाराज. या जगामध्ये मार्ग दाखवणारे, या जगामध्ये मार्ग सांगणारे भरपूर जण आहेत, पण ऐका, योग्य मार्ग दाखवणारे जगाच्या पाठीवर कोण असतील तर हे फक्त साधू संत आहेत. मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले दयानिधी 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 संत ते, दयानिधी 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 संत ते, देण्याची पंथे चालू जाता, देण्याची पंथे चालू जाता. दयानिधी 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 संत ते, देण्याची पंथे चालू जाता, देण्याची पंथे चालू जाता. काय म्हणले महाराज, मार्ग दावूनी गेले आधी अंजया निधी संत ते. योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. त्यामध्ये साधू संतांनी एक योग्य मार्ग दाखवलाय. जगद्गुरु तुकोबारांनी एक मार्ग योग्य दाखवला. ऐका, तुम्ही आम्ही जन्माला आलात ना, तर जन्माला आल्याच्या नंतर नेमकं काय करावं, तर जीवन जगत असताना ह्या भगवंताकडे जा आणि ह्या भगवंताचं चरण बघा. का हो, ह्या भगवंताकडे गेलो आणि ह्या भगवंताचं चरण बघितलं, पण ह्या भगवंताचं चरण बघितल्याच्या नंतर नेमकं होईल काय, तर याच अभंगाच्या प्रथम आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता कोठे धावे मन. महाराजांनी शब्द वापरत असताना मन हा शब्द वापरलाय. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये आलात ना तर आता कोठे धावे मन. ऐका, मन शब्द वापरायचं कारण एवढंच आहे की मनुष्याचं जे मन आहे हे मन एवढं चंचल चपळ आहे, ह्या मनाला जायला न्यायला कुठल्या प्रकारचं मन चंचल चपळ जाता वेताना लगवे, जाता वेताना लगवे, जाता वेताना लगवे. महाराजांनी मन
मन किती चंचलन चपळ आहे. महाराजांनी सांगितलं की हा मनाला जायला आणि यायला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही, एवढं मन चंचलन चपळ आहे. बरोबर का नाही? इतकं मन चंचलन चपळ आहे. पण याच मनाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता कोठे धावे मन. आणि ह्या भगवंताचं जर काही एकदा जर काही चरण बघितलं ना, तर हे मन पुन्हा नंतर परत माघारी येत नाही. हे मन एकदा जर काय ह्या भगवंताचं चरण जर बघितलं तर हे मन परत माघारी येत नाही. एवढा अधिकार जर कशामध्ये असेल तर ह्या भगवंताच्या चरणामध्ये. त्यामुळे महाराजांनी सांगितलं, जीवनामध्ये आलात ना, जायचं जर कुठं असेल तर ह्या भगवंताकडे जावं, ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं. काही जणांनी प्रश्न विचारला, महाराज देवाकडे जायचंय, भगवंताकडे जायचंय, पण कोणत्या देवाकडे जावं? जगाच्या पाठीवर देव अनेक आहे, जगाच्या पाठीवर भगवंत अनेक आहे, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक आहेत. मग महाराज देव अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना, भगवंत अनेक असताना आम्ही नेमकं कोणत्या देवाकडे जावं? तर महाराजांनी सांगितलं, जीवनामध्ये आलात ना तर जायचं जर कुठं असेल तर फक्त पंढरपूरला जावं. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी उत्ता वेळ. जायचं जर कुठं असेल तर पंढरपूरला जावं. मग महाराज पंढरपूरला जाण्याचं काय कारण आहे? देव अनेक असताना, भगवंत अनेक असताना तुम्ही नेमकं पंढरपूरलाच का जायला सांगितलंय? तर महाराजांनी पुढे जाऊन सांगितलं, आईशी चंद्रभागा, आईशे भीमातीर, आणि आईसा विठेवर देव कुठे. विठेवरचा देव आणि भीमातीर आणि चंद्रभागा कुठं बघायला भेटत असेल तर ती फक्त पंढरपूरला आहे. जरा बोर होईल का तुम्हाला? नाही, बोर होत असेल तर चहा वगैरे सांगायला लक्षात घ्या, ऐका बरं का. हां, मग किती जरी सांगितलं लोकायला तर ऐकतच नाहीत बरं. आणि माझं नेहमी सांगणं असतं, येड्या माणसाचे किती नादाला लागा, येडं ऐकत नाही. किती नादाला लागा, नेहमी सांगणं असते, दारू पिणाऱ्या माणसाच्या, येड्या माणसाच्या आणि बारकाल्या पोराच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही, अजिबात नाही. महाराज दारू पिणाऱ्याकडे गेलात की त्यांचा पहिला प्रश्न, महाराज पिता का पाचता? काय सांगायचं महाराज दारू पिणाऱ्याला? त्याच्यामुळे दारू पिणाऱ्याची चुकून कधी नादा लागायचं नाही, अजिबात नाही. आणि त्यातली त्यात येड्या माणसाचे चुकून कधी नादा लागायचं नाही. ऐका, एक येडं पुढून येऊ लागलं आणि इकडून एक येडं जाऊ लागलं. पुढून येणारं येडं ह्या येड्याला म्हणतंय, माझ्या पिशवीत काय? हे जर तो ओळख केलं तर ह्याच्यातले अंडे तुला. काय म्हणलं ते येडं? माझ्या पिशवीत काय? हे जर तो ओळख केलं तर ह्याच्यातले अंडे तुला. आणि पुढचा ऐक, हे कशाचे? हे जर तो ओळख केलं तर कोंबडी सुद्धा तुला. आणि अजून एक म्हणलं, हे किती हे जर तवळ केलं तर आठीच्या आठी तुला. तरी पुढचं म्हणतो, मला प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादा ऑप्शन दे. हे ना प्रश्नासहित उत्तर सांगितले का आता डोंबल्याचं ऑप्शन देणार का? सांगा बरं. त्याच्यामुळे येड्याचे चुकून कधी नादाला लागायचं ना बरं का. असे येड्याचे असे माझ्याकडे असे बरेचसे दृष्टांत आहेत बघा, पण मी सगळे सांगणार नाही का. तर उद्या एखादं येडं म्हणून की कालचा बी महाराज येडाच होता का काय माहिती पडे. महाराज लक्षात घ्या, ऐका, जीवन जगत असताना येड्या माणसाच्या कधी नादाला लागायचं नाही, दारू पिणाऱ्याचे कधी नादाला लागायचं नाही. लय विचित्र महाराज दारू पिणारे, लय विचित्र. आता तर थोडासा लहान होतो मी अगोदर, ह्या 4-5 वर्ष अगोदरची गोष्ट आहे बघा, माहिती आहे आता आहे ना, बरोबर आहे. लक्षात घ्या, ऐका, त्यावेळेस माझ्याकडं गाडी नव्हती. आता भगवंताच्या कृपाशीर्वादानं गाडी आहे. त्यावेळेस गाडी नव्हती तर त्यावेळेस बसनं प्रवास करायचो. मामा आम्ही असा बसनं प्रवास करायचो बरं का, आमच्या दाजीला वगैरे माहिती, सचिन दादाला. हां, आणि बसनं प्रवास करत असताना ऐका, चाललो महाराज, असा बसमध्ये असा नियम आहे, रुमाल वगैरे टाकला की आपलं शीट झालं म्हणून समजायचं, बरोबर का नाही. मी असं बसमध्ये मस्तपैकी रुमाल टाकला आणि असा निवांत बसमध्ये चाललो. का तर आता काय वाटलं, आता रुमाल बसमध्ये शीटावर रुमाल टाकले तर आता आपलं शीट झालं म्हणलं, काही चिंता करायची गरज नाही. मी तिथं येईपर्यंत एक दारू पिणारा त्या शीटावर बसला. मी म्हणलं माझी जागा, ते मलाच कसं करतो, प्याला का काय मला. मी म्हणलं मी रुमाल टाकलाय, जागा माझी आहे. ते काय म्हणलं माहिती का, तो तरी निसता रुमाल टाकलाय, सकाळपासून इष्टीव मग धोतर वाळते, मला इष्टी माझी अजिबात दारू पिणाऱ्याची चुकून कधी नादा लागायचा. बरं जाऊ दे, बसलो मी, ऐका बरं का. त्यांना जागा दिली आणि शीटावर मामा आणि मी बसलो. ते पुढच्या शीटावर बसलो आणि पुढच्या शीटावर बसून असं खाली वाकलं, खाली वाकून महापाय खाजवायले, खाली वाकून. मी म्हणलं माझा पाय. ते म्हणतो येडायस का काय, पाय महा म्हणला, मी महापाय खाजवलं. म्हणलं खाली वाकून बघ. नीट खाली वाकून बघते, मग नंतर त्याला त्याचा पाय दिसला. ते तिथून उठलं आणि तिथून उठून ते ड्रायव्हर पशी त्या गिअर बॉक्सवर बसलं. ते ड्रायव्हर पशी गिअर बॉक्स असतो बरं का, आणि ते ड्रायव्हर असा गिअर टाकायचा, ते सारखं त्याचं त्याच्याकडे लक्ष. गाडी जेवायला थांबली हॉटेलवर, ह्यानं गिअरचं दांडकच उपसून काढलं. ड्रायव्हर आला, ड्रायव्हर बघतो गिअरचं दांडकं दिसना, तर मला दांडकं कुठे. तेवढ्यात ते दारू पिणारा, दारू पिणारा कसं करतो, हा साहेब जेव्हापासून गाडीमध्ये बसलोय तेव्हापासून निसतं बघतोय तुम्ही, निसतो असं आणि असं आणि असं करतात. ते काय दंड का तुम्हाला निघला नाही, हा पठ्ठाने उपसूनच खाणार.
इतके विचित्र असतात महाराज दारू पिणारे महाराज अजिबात त्यांचे चुकून कधी नादाला लागायचं ना महाराज लय विचित्र आहे का ओ एक जण एवढा दारू प्यायचा त्यानं दारू पिता पिता स्वतःच्या बायकोला झाकण भरून दारू पाजली मी म्हणला जिजा झाकण भरून दारू बायकोला पाजली बायकोनं दारू घेतली घोट घेतल्याच्या नंतर बायकोशी करते बायको म्हणली किती गोड आहे नवरा मला तुला आज कळलं का एवढा त्रास सहन कसा करत मग एवढा त्रास आहे पिची काय गरज आहे का सांगा बरं अजिबात त्याच्यामुळे दारू पिणारे चुकून कधी नादा लागायचं नाही मला लय विचित्र असतात आणि त्यातली त्यात बारकाल्या पोराचे कधी नादा लागायचं नाही मी थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर सांगा आता नाही सांगत असे जरा रेंजमध्ये ठुले म्हणजे जरा ऐकाय चांगलं होतंय बरोबर का नाही हा खरं सांगायचं झालं तर कीर्तनामध्ये विनोद नसावाच बरोबर का नाही कीर्तनामध्ये विनोद नसला पाहिजे तुम्ही म्हणता महाराज कीर्तनामध्ये विनोद नसला पाहिजे म्हणता तुम्हीच राहून हाणता पण एक गोष्ट लक्षात ठेवा मवा पडल्या फवारा हाणावच लागतो काय म्हणणं आहे बरोबर का नाही मवा पडल्या फवारा हाणावच लागतोय पण फवारा हाणल्यावर किडे मारावे ना बरोबर का नाही दाजी हा फवारा हाणल्यावर किडे मारा फवाऱ्यातूनच जर किडे निघत असतील तर फवारा हाणून उपयोग काय सांगा बरं लक्षात घ्या ऐका कीर्तन करत असताना तुम्हाला आम्हाला कीर्तन आवडावं याच्याकरता कधीच करू नका एक वाक्य लक्षात ठेवा ऐका कीर्तन करत असताना तुम्हाला आम्हाला कीर्तन आवडावं याच्याकरता कधीच करू नका आपलं कीर्तन ह्या जगाच्या बापाला आवडावं याच्याकरता करा याला खरा परमार्थ आहे असा खरा परमार्थ आहे जीवनामध्ये असं मन निर्मळ ठेवून परमार्थ करावाचा विषय हा चाललेला आहे मुद्दा हा चाललेला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी सांगितलं आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील ऐका जीवनामध्ये आलात ना जायचं कुठं असेल तर ह्या भगवंताकडे जावं आणि ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं का हो ह्या जगाच्या चालक मालकाकडे जायचंय ह्या भगवंताकडे जायचंय ह्या पंढरपूरला ह्या पंढरीच्या पांडुरंगाकडे जायचंय जगाच्या पाठीवर देव अनेक असताना जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक असताना जगाच्या पाठीवर भगवंत अनेक असताना तुम्ही फक्त पंढरपूरला जायला सांगितलंय पंढरपूरचं एवढं महत्व एवढं पंढरपूरचं महत्व आहे की माझ्या अंदाजानं तरी पंढरपूरचं जेवढं महत्व आहे त्याच्या इतकं महत्व दुसरीकडे कुठंच नसेल एवढं आमच्या पंढरपूरचं महत्व आहे त्यामुळे महाराज सांगतात जीवनामध्ये जायचं जर कुठं असेल तर पंढरपूरला जावं काही तीर्थक्षेत्राला जर जायचं असेल तर शास्त्रकार कुठं कुठं काही काही असे नियम सांगतात काशीला जर जायचं असेल तर शास्त्रात असा नियम आहे स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही हा शास्त्रात नियम आहे इथं बसलेल्यापैकी कोणी गेलेले का काशीला आणि गेलेले असतील तर करा हात वर महिला मंडळापैकी गेलेले का नाही ना पुरुष मंडळापैकी नाही गेलेलं ना आता लक्षात घ्या काशीला जर जायचं असेल तर शास्त्रात असा नियम आहे स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही हा शास्त्रात नियम आहे प्रमाणाशिवाय बोलणार नाही मायबाप केवळ काशी आणि त्यानं न जावे ऐका मायबापच केवळ काशी आहे त्या माणसानं कधीच तीर्थक्षेत्राला जाऊ नये मायबाप केवळ काशी आणि त्यानं न जावे तीर्थाशी लक्षात घ्या स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही हा शास्त्रात नियम आहे बरोबर का नाही नाहीतर एखादा जर काशीला जाऊन आला तर सगळ्या गावात करी थिंडतो म्या काशी केली म्या काशी केली म्या काशी केली सगळ्या गावात हिंडत असतो मी बशी चहा घेत नाही मग बुटात घे सांगा बरं अवघड आहे महाराज ऐका स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही हा शास्त्रात नियम आहे पण पंढरपूरला जर जायचं असेल तर तिथं मात्र कुठल्या प्रकारचा नियम आहे का अजिबात नाही थोडक्यात सांगतो तिथं एक बायको नाही तिथं दोन बायका जरी घेऊन गेला तरी नियम नाही पण असल्या तर घेऊन जा लक्षात घ्या ऐका बाकी तीर्थक्षेत्राला जायचंय तिथं मात्र नियम आहे पण पंढरपूरला जायचंय तिथं मात्र कुठल्याच प्रकारचा नियम नाही त्याच्यामुळे महाराज सांगतात जीवनामध्ये आलात जायचं जर कुठं असेल तर तिथं फक्त पंढरपूरला जावं काय पंढरपूरचं महत्व आहे कसं आहे पंढरपूर ते आम्हाला सांगा या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलोत हा वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पायी आहोत काय होता वारकरी संप्रदाय कसा होता वारकरी संप्रदायाची सुरुवात वारकरी संप्रदायाचा उगवण नेमका कुणी केला हे आम्हाला सांगा तर महाराज सांगतात वारकरी संप्रदायाची सुरुवात आणि वारकरी संप्रदायाची निर्मिती ही कुणी जर केली असेल तर माझ्या अंदाजानं ही वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शंकरानं केली बरोबर त्याच्यामुळे जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं महाराजांनी आदी शब्द सांगितलाय ज्ञानोबरायांचा हरिपाठ बघा आणि हरिपाठामधले गुरु परंपरेचे अभंग बघा त्याच्यामध्ये महाराज सांगतात आदिनाथ उमा आदी शब्द आहे आदिनाथ गुरु आदी शब्द आहे मला वाटतंय नाथांच्या प्रमाणात ओम नम शिवा आदी कावडी घेतली खांदी आणि मिळाली संत मांड्याळी आदी शब्द आहे एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचा देव लक्षात घ्या वारकरी संप्रदायाची निर्मिती वारकरी संप्रदायाची सुरुवात ही कुणी जर केली असेल तर ही वारकरी संप्रदायाची निर्मिती शिरोमणी महादेवा
आणि शिरोमणी महादेव. ऐका, वारकरी संप्रदायाची सुरुवात, वारकरी संप्रदायाची निर्मिती कुणी जर केलं असेल तर ही शंकराने केली. आता थोडंसं नीट लक्ष देऊन ऐका, पटल असं सांगणार आहे. ह्या वारकरी संप्रदायाला 3 नावानं ओळखल्या जातं गडे. किती नावानं? 3. किती नावानं? 3. महिला मंडळ किती नावानं? 3. 3 नावानं वारकरी संप्रदायाला ओळखला जातं. पहिलं म्हणजे वैष्णव संप्रदाय, दुसरं म्हणजे भागवत संप्रदाय आणि तिसरं म्हणजे वारकरी संप्रदाय. आता ऐका, संप्रदाय एकच आहे, फक्त नावं बदललेली ना. वैष्णव संप्रदाय हे नाव होतं हजारो वर्षापूर्वी. हजारो वर्षापूर्वी अंमलात येणारं नाव म्हणजे वैष्णव संप्रदाय. 500 वर्षापूर्वी जे नाव अंमलात आलं त्याचं नाव आहे भागवत संप्रदाय. आणि आता जो आहे हा वारकरी संप्रदाय. संप्रदाय एकच आहे, फक्त त्याची नावं बदलली. आता ऐका, वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदाय. आणि याच वारकरी संप्रदायाचे, भागवत संप्रदायाचे, वैष्णव संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण कोण असतो? तर पाईक आहोत. बरोबर का नाही? तुम्ही आम्ही कोण आहोत? तर पाईक आहोत. आता ऐका, वारकरी संप्रदायाची सुरुवात ही शंकरानं केली, वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शंकरानं केली. आणि सगळ्या सुरुवातीची पहिली पंढरपूरची वारी, पहिल्या पंढरपूरचे वारकरी जर कोण असतील तर शंकरच आहे. त्र्यंबादिक नाचती उभ्या जोडून हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. ऐका, सगळ्या सुरुवातीची वारी पंढरपूरची करणारे शंकर आहेत. आणि शंकरानं वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला आम्हाला भजण्यासाठी, अर्थात तुम्हाला आम्हाला म्हणण्यासाठी एक मंत्र दिला. कोणचा मंत्र दिला शंकरानं? हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा. आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. ऐका, हरी हरी हा मंत्र कुणी जर दिला असेल तर हा मंत्र सुद्धा शंकरानं दिला. हा जर मंत्र जर म्हणला, हा जर मंत्र जर भजला तर काय होईल? तर डायरेक्ट काय भेटल? तर मोक्ष भेटल. म्हणजे एकदा जर काय मनुष्याला मोक्षाची प्राप्ती झाली तर परत ह्या नरदेहाची प्राप्ती होऊ शकत नाही. मोक्ष भेटला, विषय संपला, परत ह्या नरदेहाची प्राप्ती नाही. ऐका, हा जर मंत्र जर भजला तर तुम्हाला काय भेटल? तर डायरेक्ट मोक्ष भेटल. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. हा जर मंत्र वाचला, हा जर मंत्र म्हणला, हा जर मंत्र जर भजला तर काय भेटल? तर डायरेक्ट मोक्ष भेटल. ऐका, वारकरी संप्रदायाची सुरुवात, वारकरी संप्रदायाची निर्मिती, वारकरी संप्रदायाची पहिली वारी, वारकरी संप्रदायासाठी मंत्र, सगळ्या सुरुवातीला अगोदर देणारे जर कोण असतील तर हे शंकर आहे. सगळं जे वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे हे सगळं शंकराकडे होतं. आणि पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. आणि कसलेही शंकर असले तर पार्वतीचा हट्ट ऐकावंच लागतो. काय म्हणणे, बरोबर का नाही? कसलेही शंकर असू द्या, पार्वतीचा हट्ट ऐकावंच लागतो. संसार करणं म्हणजे काय सोपं नाही. तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्न झालं नाही, संसाराच्या कशाला उचापात्या करायले? हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळे प्रमाणाशिवाय कधीच बोलणार नाही. बघा, संसार प्रपंच जर कसा असेल तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, फलकोटो तो संसार आणि येते सार भगवंत. येतं सार जर काय असेल तर फक्त भगवंताचं नामचिंतन सार आहे. अहो महाराज, एक जण असा बारीक कठीण करून आला, बारीक कठीण, आणि ते बारीक कठीण करून येऊन ते बायकोकडे गेला आणि बायकोला मला का ग आज जरा मी बारीक कठीण करून आलं तर जरा मी तरुणच दिसायला सण. काय म्हणलं ते सचिन भाई, आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला सण. बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून यायची ना, पाळण्यातले दिसला असता. म्हणजे काही खरं नाही महाराज, हा संसार आहे, हा प्रपंच आहे. ऐका, बायको माहेराला गेली आणि माहेरावर नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठे आहेत? नवरा म्हणला घरीचे. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणली मिक्सर वाजवा. वाजिलं महाराज, पहिल्या दिवशी मिक्सर वाजिलं, परत दुसऱ्या दिवशी फोन, हॅलो कुठं आहेत? नवरा म्हणलं घरीचे. बाईला अजिबात विश्वास नाही. बाई म्हणली कुकरची शिटी वाजवा. वाजली महाराज, दुसऱ्या दिवशी कुकरची शिटी वाजली आणि तिसऱ्या दिवशी माहेरावून सासरला आली, पण नेमकी न सांगता आली. नेमकं ते त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं तुझा बाप कुठे? पोरगा म्हणला मग मी 3 दिवसापासून मिक्सर कुकर घेऊन हिंडत येत, कुठे येतात काय मिळच लागा नाही. आता सांगा काय करावं? काही खरं नाही महाराज, हा संसार आहे, प्रपंच आहे. आणि प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेमध्ये शिकवत असते. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत सांगणार. नाव्याची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला, बरोबर का नाही? शिक्षक बायको म्हणते तुम्ही मला शिकवू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, बरोबर का नाही? वकिलाची बायको म्हणते था तुमचा निकालच लावते, ऐका नाही? आणि गायकाची काय म्हणते ना? कसलीही चाल गायची, कसलीही चाल गायची बरं का, बरं का, कसलीही चाल गायची बरं का महाराज, कसलीही चाल गायची. आणि घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं वा आज चैतन्य महाराजाच्या कीर्तनामध्ये असली भारी चाल म्हणली. बायको म्हणती ग बसा, लग्नाच्या आधीपासून तुमची चाल मला माहिती, तुम्ही मला शिकू नका, ग बसा.
कोण आहे महाराज लक्षात घ्या. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवत असते. चला विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच विषयावर आहे. ऐका, पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. ठीक आहे, ऐकायचं ना, ज्ञान सांगाल, पण त्याच्यासाठी एक करावं लागेल. काय करावं लागेल? पहाटे पार्वती माताला उठवलं आणि जिथं झाड नाही, झुडप नाही, पशु नाही, पक्षी नाही, तिथं घेऊन गेले. पार्वती मातेच्या कानात तोंड घातलं आणि शंकरानं ज्ञान सांगायला सुरुवात केली. ऐका, शंकर ज्ञान सांगू लागले आणि पार्वती ज्ञान ऐकू लागल्या. पण ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळात पचायला जड आहे. हा सहसा कोणाला पचत नाही. सहसा ज्ञान नावाचा पदार्थ हा कोणाला पचत नाही. पार्वती माताला सुद्धा ज्ञान नावाचा पदार्थ पचला नाही. ज्ञान ऐकत असताना पार्वती माताला काय लागली हो? बोला. झोप लागली. बरोबर, पार्वती माताला झोप लागली आणि हे ज्ञान व्यर्थ जाऊ नये हे ज्ञान ऐकायचं होतं विष्णूला. विष्णूनं सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटात प्रवेश केला आणि माशाच्या पोटामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता शंकर ज्ञान सांगू लागले आणि विष्णू ज्ञान ऐकू लागले. विष्णू ज्ञान ऐकत होते आणि विष्णू ज्ञान ऐकत असताना ज्ञान सांगून झालं. शंकरानं बघितलं पार्वती माताला तर झोप लागली, मग ज्ञान नेमकं ऐकलं कुणी असेल, हुंकारा नेमका कुणी दिला असेल? शंकरानं बघितलं हे ज्ञान विष्णून ऐकलंय. पण ऐका, मी अगोदरच सांगितलं होतं, ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळात पचायला जड आहे. हा सहसा कोणाला पचत नाही. विष्णूकडे ज्ञान आलं आणि कसं आलं? सहज. कसं? सहज. आणि सहज मिळालेली ज्ञानाची किंमत असते का? अजिबात नाही. विष्णूला सहज मिळालेल्या ज्ञानाची किंमत कळाली नाही. माशाच्या पोटात जसं सूक्ष्मरूप धारण करून गेले तसे बाहेर सुद्धा येत होते, पण ज्ञान आलं, अहंकार झाला, सहज मिळालं, माशाचं पोट फाडलं आणि माशाचं पोट फाडून बाहेर आले. आता ज्या माशाचं पोट फाडलं ते मासा विचार करतो, माझं पोट फाडणारा कोण आहे, माझं पोट फाडणारा कोण आहे. मासा शोधित 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 तो मासा पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला आणि चंद्रभागेमध्ये आला आणि चंद्रभागेमध्ये आल्याच्या नंतर पांडुरंगाला बघितलं आणि पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर मासा म्हणला, तूच आहेस का माझं पोट फाडणारा? जीच माशानं उडी हाणली ती पांडुरंगाच्या कानात. त्याचं नाव आहे मकर कुंडले. बरोबर ना? कळायले ना तुम्हाला? कळायले ना? ऐका, त्याचं नाव आहे मकर कुंडले. आजही तुम्ही पंढरपूरला जाऊन गागा, पांडुरंगाच्या कानात काय हो? मासुळ्या. बरोबर, पांडुरंगाच्या कानात जर काही असेल तर मासुळ्या. त्याचाच एवढा झालेला हा प्रकार आहे. ऐका, कळालं शंकराला हे ज्ञान विष्णून ऐकले आणि विष्णूला सुद्धा कळालं की आपल्याला अहंकार झालाय, सहज मिळालं हे ज्ञान, याची किंमत आपल्याला कळाही नाही. नको बाबा, ज्याचं नाव, ज्याचं हे ज्ञान आहे त्याची त्याला देऊन टाकावं. विष्णूनं परत हे ज्ञान शंकराकडे गेलं, पण शंकरानं आता स्वतः जवळ ठेवलं नाही. काही कामाचं नाही, हे ज्ञान बाधिक आहे, हे ज्ञान आपल्याला नकोय. ऐका, हे ज्ञान दुसरं कोणाला तरी द्यावं. मग नेमकं ज्ञान कोणाला द्यायचंय? ऐका, शंकराकडलं ज्ञान नेमकं कोणाला द्यायचंय? तर आता हे ज्ञान शंकरानं गहिनीला दिलं. पण आता ऐका, जे ओरिजिनल गहिनी होते हे गुफेमध्ये बसले आणि जे डुप्लिकेट गहिनी होते यांनी वाघाचं रूप धारण केलं. ओरिजिनल गहिनी गुफेमध्ये बसले आणि डुप्लिकेट गहिनीनं वाघाचं रूप धारण केलं आणि निवृत्ती दादांच्या मागं लागले. ज्यावेळेस 4 भावंड, सोपान काका, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय आणि 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई, असे 4 भावंड ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताचे ज्यावेळेस प्रदक्षिणा करत होते. ऐका, तर त्या ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत असताना ह्या 4 भावंडाच्या मागं, म्हणजे 4 भावंडांच्या मागं नाही लागला बरं का, फक्त निवृत्ती दादांच्या मागं लागला. ह्या तिघांनाही सोडलं आणि फक्त निवृत्ती दादांच्या वाघ मागं लागला. गहिनीरूपी वाघ निवृत्ती दादांच्या मागं लागला. काहीच करत नव्हता, नुसता भेडवायचा. भिडवीत 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 त्या वाघानं निवृत्ती दादाला त्या गुफेमध्ये आणलं आणि जसं गुफेमध्ये आणलं, ओरिजिनल जे गहिनी होते ह्या ओरिजिनल गहिनीनं सगळं ज्ञान हे निवृत्ती दादांना देऊन टाकलं. निवृत्ती दादांना ज्ञान दिलं, पण निवृत्ती दादांनी हे ज्ञान आता आपल्या स्वतःजवळ ठेवलं नाही, हे आपल्या भावाला म्हणजे ज्ञानोबारायांना ज्ञान देऊन टाकलं. आणि ज्ञानोबारायांना ज्ञान दिल्याच्या नंतर ज्ञान देवा सार चोजविले. ऐका, ज्ञानोबारायांना सगळं देऊन टाकलं, पण ज्ञानोबारायांनी सुद्धा हे आपल्याजवळ ठेवलं नाही. हे ज्ञान आपल्याला नकोय, हे सगळं जगाला वाटावं. प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुय बोले, प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुय बोले. राम जनार्दनी, चरणी मस्तक ठेविले, आरती दान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत
सगळं ज्ञान स्वतःजवळ ठेवलं नाही, हे सगळं ज्ञान ह्या जगाला वाटप केलं. पण ऐका, तुम्हाला मला हे ज्ञान देत असताना सुद्धा शंकराचं वर्णन करूनच ज्ञान दिलं. प्रभू तुम्ही महेशाच्या, ऐका, शंकराचं वर्णन करूनच हे तुम्हाला मला सगळ्याला ज्ञान दिलंय. ऐका, वारकरी संप्रदायाचं हे सगळं ज्ञान हे साधू संतांकडून, ज्ञानोबारायांकडून, निवृत्तीदादांकडून, शंकराकडून, गहिनीकडून, विष्णूकडून हे तुमच्या आमच्या सर्वांकडे आलेलं आहे. एवढं पिढून हे सगळं ज्ञान, एवढं फिरून हे सगळं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे. तरी सुद्धा आज सुद्धा या जगामध्ये भांडणं चालेत. आम्ही उभ्या गंधाचे तर आम्ही आडव्या गंधाचे आहेत का नाही भांडणं, बरोबर का नाही? पण महाराज सांगतात हरी हरा भेद नाही नका करू वाद, आणि एक वेलांटी आड जर काय असेल तर फक्त एक वेलांटी. हरी आणि हरा ह्या शब्दामध्ये काय आड आहे बघा, अजून थोडस बघा. हा री आणि हा रा, आड काय? फक्त एक वेलांटी आड आहे. त्याच्यामुळे महाराज सांगतात हरी आणि हरा ह्या शब्दामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नका. आम्ही उभ्या गंधाचे असतील, आम्ही आडव्या गंधाचे असतील, कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नका. दादा, संप्रदाय एकच आहे आणि या संप्रदायामधले तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत. जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या भगवंताचं नामचिंतन करावं. वारंवार ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करावं. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पायिक आहोत ना, या वारकरी संप्रदायाला कधीतरी भजावं. गेलं पाहिजे महाराज ह्या देवाकडं, गेलं पाहिजे महाराज ह्या जगाच्या चालक मालकाकडं. कारण इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा आहे ना, इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठंच नाही. म्हणून महाराज सांगतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून महाराज म्हणले स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा. आणि महाराज म्हणले मृत्यू लोकी व्हावा जन्मा, आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्म भेटावा. घेतला पाहिजे महाराज इथला आनंद. पण एक ऐका, आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे बरं. आनंद कोणालाही पचत नाही. हा, आनंद पचण्यासाठी काय लागते हो? तुमचं काय दुखत आहे का? जरा मोकळं बोला ना. आनंद पचाय काय लागते हो? ताकद लागते. म्हणजे ताकदीशिवाय आनंद पचतो का? अजिबात नाही. ऐका, आमच्या गावात एक 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. आणि बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतात आजी मरत्यान का, तर लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्ष. गावच्या कोतवालकडे गेले. गावचा कोतवाल हुशार, गावचा कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणले लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर? आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षाचे झाले लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बिले हुशार होते. आजी काय म्हणले माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर त्यातले 5 लाख तुला, कोतवालच मिळाला. म्हणजे आनंद पसला का? नाही महाराज, आनंद पसण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणजे तर ताकद लागते. हा जो आनंद आहे ना, हा ताकदीशिवाय आनंद पचत नाही. घेतला पाहिजे महाराज आनंद. इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा, इथल्यासारखा आनंद, इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, दान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, दान दीप लावू जगी, दान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. महाराज सांगतात नाचू कीर्तनाचे रंगे आणि ज्ञानदीप लावू जगे. ऐका, निवडणुकीचं जे नाचणं आहे हे तिरस्काराचं आहे. वाक्य लक्ष देऊन ऐका बरं दादांनो. ऐका, निवडणुकीचं जे नाचणं हे तिरस्काराचं आहे. इकडं लक्ष द्या. लग्नात जे नाचतात हे लईच नवरदेवावर प्रेम आहे म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात? हो, टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. वा, बरोबर आहे, लक्षात घ्या. ऐका, हा, निवडणुकीचं जे नाचणं आहे हे तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे. ऐका बरं, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. नाचलं पाहिजे महाराज. त्याच्यामुळं घेतला पाहिजे महाराज आनंद. इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा, इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. केला पाहिजे महाराज परमार्थ. आता या वयात मी कीर्तन करतो ना, तर मला सुद्धा लोक म्हणतात महाराज या वयात. मी दिसायला बारीक आहे ना, मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही. हो, कारण दिसायला बारीक आहे म्हणून. काय माणसं काही काही जण वजनदार असतात महाराज, लबाड बोलणार नाही. आमच्या गावामध्ये 1.5 क्विंटलची बाई आहे. किती क्विंटलची? 1.5 क्विंटलची बाई. आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. कायला मराय चोरांना जावं का तिच्या घरामध्ये? सांगा बरं.
तिच्या घरात चोर घुसले आणि जसे घरात चोर घुसले तसं त्या बाईनं एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून पोराला म्हणली पप्या जाय जाय पटकन पोलिसाला बोलून आणि म्हणली जाय. पप्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर चप्पल बघतो त्या चप्पलच सापडणार नाही. परत मध्ये आलं, मध्ये आल्याच्या नंतर मम्मीला म्हणतोय मम्मी चप्पलच सापडणार नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून. असे वजनदार माणसं असतात बरोबर का नाही. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही आणि बॉडी नाही, तेवढी भगवंता चक्रपाशी राहताना फक्त तेवढी गाडी बघा, नाही तर दाढी नाही बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. सांगा बरं, खरं सांगायचं, लबाड बोलायचं नाही. माझ्याकडे बघितलं तर मी महाराज म्हणून तरी वाटतो का दाजी? वाटतो का? नाही मग पोतरायचे का मी महाराज? महाराज म्हणलं की दाढी गाडी वडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही बघा. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गेलं पाहिजे महाराज ह्या भगवंताकडं, गेलं पाहिजे महाराज या जगाच्या चालक मालकाकडं. काही लागत नाही देवाला, काही लागत नाही देवाला. मन निर्मळ ठेवावं, मनामध्ये भाव ठेवावा, प्रेम ठेवावं. गेलं पाहिजे ह्या जगाच्या चालक मालकाकडं. महाराज सांगतात आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. ह्या भगवंताचं एकदा जर काय चरण बघितलं ना तर आमच्या जीवनामध्ये जेवढा सिनभाग आलता ना तो सगळा निघूनच गेला. अभंगाच्या दूत भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, ओ भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला एकदा यांच्यासाठी. वा वा, काय वातावरण आहे, काय आनंद आहे. आज असं वाटायला आहे की कार्यक्रम आपल्या गावात नाही, साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात चाललाय का, काय आनंद आहे महाराज. हो महाराज सांगता जेवढा जीवनामध्ये सीनभाग आलता ना सगळा निघूनच गेला महाराज. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. एवढा दूरचा प्रवास करून आलो महाराज, पण एवढा समाज, एवढे सुंदर गायक, एवढे सुंदर वादक बघितले, सगळा जीवनातला सगळा सिनभागच निघून गेला. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. ऐका, कार्यक्रम जर करायचे असतील ना मोठाले तर त्याच्याकरता गाणारे वाजवणारे सगळे चांगले असावे लागतात. हां, आणि इथं जर बघितलं तर गाणारे वाजवणारे सगळेच चांगले, त्याच्याशिवाय कार्यक्रमाची मजाच नाही महाराज. अहो काही काही गावाला कीर्तनाला गेला तर तिथं गायक नसतात आणि वादक नसतात महाराज. खाली एकदा मी विदर्भामध्ये कीर्तनाला गेलो, तिथं गायक नाही वादक नाही, टाळ घेऊन मागं दुगोच उभा. मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला, ते दुग उठले मलाच उचलायला लागले. आता काय करावं सांगा बरं. गाणारे वाजवणारे असतील तरच कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. ऐका उपयोग, हा ऐका, जेवायची मजा कधी, जेवायची बारकाली पोरी, हा कधी भूक लागल्या, वा बरोबर आहे लक्षात घ्या. जेवायची मजा कधी, असं लाल जरीत गावरान गाईचं चुलीवर तापलेलं दूध पाहिजे, त्याच्यासोबत बाजरीची भाकर नाही तर ज्वारीची भाकर चुरलेली पाहिजे, आणि तोंडीला काय पाहिजे, हां खायचं कळतं सगळ्याला खायचं, हां बरोबर का, तोंडीला वाईट ठेसा पाहिजे, मग जेवायची मजा आहे. तसं प्रवासाची मजा कधी, प्रवासाची गाडी चांगली असली पाहिजे, रस्ता चांगला असला पाहिजे, आणि ड्रायव्हर पेल्याला असला पाहिजे, बरोबर का नाही महाराज. गाडी चांगली असली पाहिजे, रस्ता चांगला असला पाहिजे, ड्रायव्हर सुद्धा चांगला असला पाहिजे, तरच प्रवासाची मजा आहे. तसं गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे, तरच कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. ऐकणारे सुद्धा चांगले असले पाहिजे. अहो काही काय गावाला गेलं तर हसत नाहीत आणि बोलत नाहीत, हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. काही काही तर नुसते असे बघत होते
तुम्हाला वाटलं गेलं गेलं काय काय असलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. ऐका, जे कळकूळ हसतं ते मोकळ्या मनाचं असतं. काय हा, जे कळकूळ हसतं ते मोकळ्या मनाचं असतं. जी जात गालात असते ती प्युअर आदल्या गाठीची असते बघा. असलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे, घेतलं पाहिजे महाराज आनंद. लक्षात घ्या. चला इकडे लक्ष द्या. विषय हा चाललाय, मुद्दा हा चाललाय, सांगायचं तत्पर एवढंच आहे. ऐका, महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये जेवढा सीनबाग होता ना हा सगळा निघून गेला. बाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. जीवनामध्ये काय राहिला असेल तर फक्त आता आनंदच आनंद राहिलाय. पण कशामुळं? आता कोटे धावे म्हण आणि तुमचे चरण देखील या. ह्या भगवंताचं चरण बघितलं आणि एकदा जर काय ह्या भगवंताचं चरण बघितलं ना तर जीवनातला सगळा सीनबागच निघून गेला. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. नामस्मरण जर भगवंताचं करायचं असेल तर प्रेमानं करावं. आणि एकदा जर काय ते मुखामध्ये बसलं तर महाराज सांगतात प्रेम रसे बैसली मिठी आणि आवडी लाठी मुखासी. ऐका, भगवंताचं नामचिंतन जीवन जगत असताना प्रेमानं करावं. काही लागत नाही म्हणले, नामचिंतन करायचं, भगवंताचं प्रेमानं केलं पाहिजे. प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी. आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे आम्हा जोगे, 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 तुका म्हणे भाग गेला दिन गेला, 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 भाग गेला टाळ्या बाजू एकदा. हेच खरे संस्कार असतात महाराज. आपुल्या हिता दुहासे जागता धन्य माता पिता तयाच्या, कुणाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा हरिक वाटे देवा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी अंधेह देवाची कराली. मुलांना जर चांगले संस्कार जर लावायचे असतील तर त्याच्याकरता फक्त राहिला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले संस्कार आहेत, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले विचार आहेत, त्याच्या इतके चांगले संस्कार आणि त्याच्या इतके चांगले विचार मला नाही वाटत हे दुसरीकडे कुठं नसतील. म्हणून आलं पाहिजे महाराज. त्याच्यामुळं कधीतरी इथं घेतलं पाहिजे महाराज. इथला कधीतरी आनंद. महाराज सांगतात प्रेमरसे वैसली मिठी आवडी लाठी मुखासी, तुका म्हणी आम्हा जोगे आणि विठ्ठल घोगे खरे माप. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या भगवंताचं नामचिंतन करावं. ज्या जगाच्या चालक मालकानं एवढं तोलामुलाचं शिरे दिलंय, ह्या भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. वारंवार कुठंही कधीही केव्हाही समाजाला कोण असेल तर हा जगाचा चालक मालक भगवंत आहे. बाकीचे सांभाळतात पण हे सगळे स्वार्थापोटी सांभाळणार आहे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळेजण काका मामा दादा म्हणणार आहे. पण एकदा जर का आपल्या जवळचं सगळं काही संपलं तर कोणी कोणाचं नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंती हे काळाचे नाही कोणी. अंतकाळीचं कुणीच नाही. ज्या बायकोवर प्रेम करायचं ती राती दारापर्यंत, ज्या मित्रावर प्रेम करायचं तो राहतो मशानापर्यंत. जावं लागतं ती एकट्याला. आणि शिकायला हा धर्म मंडप आहे. इथं जेवढं शिकता येतं ना इथल्यासारखं नाही दुसरीकडे कुठं शिकता येणार. त्यामुळे आलं पाहिजे महाराज कधीतरी इथं, घेतलं पाहिजे महाराज इथला कधीतरी आनंद. ऐका, जीवन जगत असताना कसं जगावं कसं वागावं. ऐका, संगतीमध्ये साधू संतांचे राहा, नक्कीच कळलं आपल्याला कसं जगलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. एवढं सुंदर निवेदन मी अगोदर सांगितलं. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढं निवेदन आहे, याच्याकरता एवढा अट्टहास आहे. बोलत चालायचं आहे. आतापर्यंत तुम्ही कधी असं बघितलं का मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या?
मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागतात का? अजिबात नाही. पण साखरेचा एखादा जरी खडा असेल तर साखरेच्या खड्याला मुंग्या लागतात. ऐका, आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल ना तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल ना तर जग आपल्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. ऐका, स्वभाव ठेवत असताना माणसानं साखरेसारखा गोड ठेवावा, वागत असताना माणसानं प्रेमानं वागावं. महाराज सांगतात, प्रेम रसे बैसली मिठी. एकदा जर काय प्रेमानं भगवंताचं नामचिंतन केलं ना तर आवडी लाठी या मुखासी, आवडी लाठी ह्या मुखाला आवडीनं ह्या भगवंताचं नामचिंतन जर केलं तर आवडत बसते. महाराज ऐका, कोणाला धनाची ताण आहे, कोणाला पैशाची ताण आहे, कोणाला ज्ञानाची ताण आहे, पण जीवनामध्ये धन नको, पैसा नको, हे काहीच कामाचं नाही. रावणाकडे जर बघितलं तर श्रीमंती काही कमी नव्हती. 1 लाख पोरं, 1.25 लाख ना, तो 80,000 बायका. आपण घरात सोनं ठेवतो, त्याचं घर सोनाचं होतं. एवढी श्रीमंती, अख्खी लंका सोन्याची होती रावणाची. पण तरीसुद्धा रावण वायाला गेला आणि एक कवडीसुद्धा सोबत घेऊन गेला नाही. ज्यावेळेस मृत्यू पावला ना त्यावेळेस एक कवडीसुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवट आमच्या तुकोबांनाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. बरं जाऊ द्या, त्याच्या श्रीमंतीचा विचार करू नका, त्याच्या ज्ञानाचा जर विचार करायचा झाला तर माझ्या अंदाजानं तरी रावणाकडं जेवढं ज्ञान आहे त्याची इतकं ज्ञान अजून सुद्धा कोणाकडं नसेल. शास्त्र 18 पुराण सगळं मुखतगत होतं महाराज. एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. ते वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं, सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून जाईल. महाराज म्हणले, गजांतकम पुरांतकम मणिनी नामन मणिभूषण. एका वेदाचे 4 खंड पडले. एवढा विद्वान रावण आहे, एवढी श्रीमंती रावणाकडे आहे, पण तरीसुद्धा सोबत काही आलं नाही. ज्यावेळेस रावण गेला ना तर काही सोबत आलं नाही. ऐकाकडे लंकेत सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. काय, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. ऐका, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं, संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. अमेरिकेला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृतीने एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृतीने एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे. पण छाती ठोकून सांगेल, ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. अरे भारत देशासारखा देश दुसरा कोणचा नाही. अहो बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. अरे भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. अहो बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. आपण कधी असं म्हणतो का अमेरिका मावशी, म्हणतो का इंग्लंड मामा, म्हणतो का जपान काका, म्हणतो का चीन आजोबा? अजिबात नाही. काय म्हणतो? भारत माता, म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. अहो भारत देशामध्ये जन्म भेटलाय सोडा, महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय. अरे महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय सोडा, ह्या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय सोडा, ह्या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय सोडा, ह्या गावामध्ये जन्म भेटलाय. आणि या गावामध्ये जन्म भेटून एवढा तोला मोलाचा भव्य देवी अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला बघायला ऐकायला भेटतो. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना. एवढं मोठं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. भारत देश ही साधू संतांची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, हो पवित्र ते कुळ पावन तो देश, हो पवित्र देव पावन तो देश, पवित्र देव पावन तो देश.
पवित्र आहे. ह्या भारत देशामध्ये साधू संतांनी जन्म घेतलाय. पवित्र ते कुळ पावन तो देश. हा भारत देश पवित्र आहे महाराज. ऐका, या भारत देशामध्ये जन्म भेटून या महाराष्ट्रामध्ये या स्वराज्यामध्ये जन्म भेटलाय महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. ऐका तरुण मंडळ, अरे जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन जगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखं जीवन जगा. कसे होते मावळे महाराज, कसे होते छत्रपती शिवाजी महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे कानात कुंडल घातले म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखी दाढी ठुली म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखं डोक्यावर टोप घातलं म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखा कपाळावरती गंध लावला म्हणजे कुणी राजे होणार नाही. राजांसारखा अंगावरती पोशाख घातलं म्हणजे कुणी राजे होणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे विचार ठेवावे लागतील. आपणच राजे. अरे विचार ठेवत असताना राजांसारखे विचार ठेवा. काय विचार होते महाराज आमच्या राजांचे. घेतला महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्म, केली महाराज या स्वराज्याची निर्मिती. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना केली आहे. स्वराज्याची निर्मिती करत असताना राजाने कधी विचार केला नाही मावळ्यांच्या जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी समोर कधी नकरा चलत नव्हता 7.5 कारण अभिमान होता या मावळ्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीचा. या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. अरे ह्या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घेतला. पण आमच्या राजांचा जन्म मुली नाचवण्याकरता झाला नव्हता रे दादा. ऐका, आमच्या राजांचा जन्म मुली नाचवण्याकरता झाला नव्हता. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रातल्या मुली वाचवण्याकरता झाला होता. मुली वाचवण्याकरता जन्म घेणारा असा एकच राजा आहे, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का? कुस पवित्र होती त्याच्यामुळे असा राजा जन्माला आला. प्रत्येकाला वाटतं परत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, परत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचे जर असतील तर त्याच्याकरता अगोदर आऊसाहेब लागतील. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत. चांगल्या मुलाला जर जन्माला घालायचं असेल तर त्याच्याकरता अगोदर कुस पवित्र असावी लागते. मी अगोदरच सांगितलं होतं, आपुलिया हिता जुहासे जगता शुद्ध बीजा पोटी पळी रसाळ घुमटे. जीवनामध्ये चांगले विचार, जीवनामध्ये चांगली शिकवण असली पाहिजे. त्याच्याशिवाय हे मुलं घडत नाहीत महाराज. आमचे राजे घडले पण कोणामुळं घडले तर आऊसाहेबांमुळं राजे घडले, शहाजी राजांमुळं राजे घडले. ऐका, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे घडले पण कोणामुळं घडले असतील तर शिवाजी राजांमुळंच छत्रपती धर्मवीर संभाजीराजे घडले. जीवनामध्ये संस्कार, जीवनामध्ये विचार चांगले असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सर्व तरुण मंडळी इथं आलात ना, आजचं हे कीर्तन फक्त तरुण मंडळीसाठी आहे आणि छोट्याल्या मुलांसाठी आहे. वयोवृद्ध मंडळीसाठी माझं कीर्तन अजिबात नाही. वयोवृद्ध मंडळीला मी उपदेश करावा तेवढा पात्रतेचं मी सुद्धा नाही. फक्त छोट्याल्या मुलांसाठी आणि तरुण मुलांसाठी आजचं हे माझं कीर्तन आहे. का तर माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी बालक, माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनीत टाळ घेऊन उभा राहावा म्हणून हे माझं बालकाचं कीर्तन आहे. अरे कुठंतरी काहीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. एवढे सप्ते करायचे आहेत कशामुळं? एवढे निवेदन करायचे आहेत कशामुळं? महाराष्ट्रातील मोठा कलाकार मंडळी, कीर्तनकार मंडळी, गुणीजन मंडळी, भागवत कथाकार मंडळी आणायचे आहेत कशामुळं? तुम्हाला आम्हाला कामं नाहीत, धंदे नाहीत म्हणून याच्याकरता इथं आलो का? नाही ना महाराज. काहीतरी कुठंतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता आम्ही एवढं निवेदन केलेलं आहे. आणि ऐका घरी तरुण मंडळ, मी तुमचा लहान भाऊ असं समजा आणि माझं एवढे 2 वाक्य घरी घेऊन जा. आपल्याला ज्या हिंदू धर्मामध्ये, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये, ज्या स्वराज्यामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या भारत देशामध्ये जन्म भेटलाय ना, तर साधू संतांचे विचार, राजांचे विचार कधीतरी डोळ्यासमोर आणा. येत जा इथं कधीतरी आलं पाहिजे महाराज. कारण ही पुढं वाटचाल ही कोणाच्या हातात येते? हे सगळं तुमच्या हातात आहे ना. वयोवृद्ध मंडळी आता काय जास्त दिवस नाही. हे सगळं कोणाच्या हातात असेल तर तुमच्या आमच्या हातात आहे. बस हे फक्त आता इथून पुढे तुम्हाला आशीर्वाद देत राहणार. हे सगळं कार्य, हे सगळं निवेदन जर कोणाला करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना निवेदन करायचं आहे. आणि माझ्या अंदाजानं एवढं सुंदर निवेदन तुम्ही सर्व तरुण मंडळांना केलं आहे. आणि माझ्या कीर्तनासाठी एवढे तरुण मंडळ, एवढे छोटाले मुलं कीर्तनासाठी उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. ही काळाची गरज आहे. आलं पाहिजे महाराज. आपल्या गावचं बघून आपल्या गावचं बघून 4 गावामध्ये असा समाज आला पाहिजे. 4 गावामध्ये अशी तरुण पिढी पुढं आलीच पाहिजे. अरे बघा, त्या खांडवीवाडीमध्ये एवढी तरुण मंडळ कार्यक्रमासाठी पुढं बसतात. आपण सुद्धा पुढं चला, आपण सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आपण सुद्धा कीर्तनाला आलं पाहिजे. आपला कुणीतरी आदर्श घ्यावा, आपलं कुणीतरी आदर्श घ्यावा. इथं ऐकून बाहेर जाऊन आपल्याला नावटणं नाही ठेवावं. आपला कुणीतरी आदर्श घ्यावा, मनुष्यानं असं वागावं.
काय आपल्या गावचा कोणीतरी आदर्श घ्यावा, आपला कोणीतरी आदर्श घ्यावा, असं काहीतरी जीवन जगावं. ऐका, कीर्तन करत असताना सुद्धा काही ना काहीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, याच्याकरता आम्ही एवढा अट्टहास केला आहे. माऊली महाराजांची एवढी गोड अशा प्रकारची भागवत कथा चालू आहे. कशामुळं गडे? ह्या कानानं ऐकायची आणि ह्या कानानं सोडून द्यायची याच्याकरता नाही, 4 गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचावे याच्याकरता हे भागवत कथा आहे, याच्याकरता हे कीर्तन आहे, याच्याकरता हे एवढं सुंदर निवेदन आहे. त्यामुळं आलं पाहिजे महाराज. एवढा समाज सगळे कीर्तनासाठी उपस्थित आहात, तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आधी करून बाहेरगावची मंडळी कार्यक्रमासाठी खूप उपस्थित आहेत. आम्हा सर्वांवरती नितांत प्रेम करणारी मंडळी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी एकदा यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाकडे. तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. अतिशय गोड अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. झालंय माझं कीर्तन, जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सर्वांनी कीर्तन लक्ष देऊन ऐकलं, तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. ऐका, जीवनामध्ये एवढं एक वाक्य लक्ष देऊन ऐका. ज्याईनं ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलाला कधीच विसरू नका. कोण असते माय आणि कोण असतो बाप. ऐका, आतापर्यंत मी साधू संतांचा महिमा सांगितला, देवाचा महिमा सांगितला, भक्ताचा महिमा सांगितला. सगळं कीर्तन जरी घरी नेता नाही आलं तरी चालेल, पण एवढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा. ज्या महिनं ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या महिलांना त्या बापाला कधीच विसरू नका. कोण असते माय आणि कोण असतो बाप. अरे ज्याच्या जीवनातले आईवडील निघून गेलेत ना, त्यांना आईवडिलाची काय किंमत असते ती कळल. इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल त्याला मायेची किंमत विचारा, इथं बसलेल्यापैकी कोणाला बाप नसेल त्याला बापाची किंमत विचारा. ज्याच्या जीवनामध्ये माय आहे, ज्याच्या जीवनामध्ये बाप आहे, त्याला नाही माय बापाची किंमत कळणार. पण ज्याच्या जीवनामधली माय निघून गेली ना, ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना, त्याला बापाची किंमत काय असते ती विचारा, त्याला मायेची किंमत काय असते ती विचारा. अरे दादा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत काय असते ती विचारा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला माय नाही ना त्याला मायेची किंमत विचारा. आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. कोण असतो बाप आणि कोण असते माय. दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बाप आहे. एके दिवशी दगडानं चंदनाला प्रश्न केला, का रे दादा एवढा का घासतोस? घासू घासू एके दिवशी संपून जाशील ना, एवढा का घासतोस? चंदनानं दिलेलं उत्तर आहे. चंदन म्हणलं, हे बघ दादा, माझ्या जर घासण्यानं ह्या वारकऱ्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, माझ्या जर घासण्यानं ह्या श्रोत्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, तर मी मात्र घासायला तयार आहे. असा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. बाप म्हणजे कोण आहे तर बिल्डिंगचा खाल्ला पाया म्हणजे बाप आहे. तुम्ही बिल्डिंग कितीही मोठी बांधाकडे, पण पाया जर मजबूत जर नसेल ना, तर बिल्डिंग ढसाळीची दाट शक्यता आहे. बाप सांभाळा घरचा, माय सांभाळा घरची. ज्याच्या जीवनामधले आईवडील निघून गेले त्यांना आईवडिलाची काय किंमत असते ती कळल. इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसल डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नाही का? इथं बसलेल्यापैकी कोणाला बाप नसल डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गडे ऐका, काय आईची माया असते, काय बापाची माया असते दादा. जीवनामध्ये जीवन जगत असताना वारंवार कुठेही कधीही केव्हाही समान झाले जर कोण असतील निस्वार्थ प्रेम करणारे, फक्त या जगाच्या पाठीवर दोघंच आहेत. ऐका, पहिला म्हणजे हा देव भगवंत आणि दुसरं म्हणजे एक माय आणि एक बाप. निस्वार्थ प्रेम करणारे एवढे 2 ते 3च व्यक्ती आहे जीवनामध्ये. जीवन जगत असताना जावं महाराज. ज्या माईनं ज्या बापानं सगळं आयुष्य आपल्यासाठी खर्च केलंय ना, ह्या मायबापाला वय झाल्याच्या नंतर सांभाळणं कर्तव्य तुमचं आमचंच आहे. कधीतरी कुणीतरी असा पुढाकार घ्यावा. ह्या महाराष्ट्रामधले, ह्या भारत देशामधले वृद्धाश्रम सगळे बंद झाले पाहिजे, असा कधीतरी पुढाकार घेतला पाहिजे महाराज. जेवढे आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये, जेवढे ह्या मराठवाड्यामध्ये, जेवढे भारत देशामध्ये जेवढे वृद्धाश्रम असतील सगळे बंद करून टाका. का? ज्या महिन्या ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलांना सांभाळायचं एवढं जड चाललं का हो तुम्हाला मला? या आईवडिलांना कधीच विसरू नका रे दादा, या आईवडिलाला कधीच विसरू नका. अरे ज्याच्या जीवनातले आईवडील निघून गेले त्यांना आईवडिलाची काही किंमत असते ती कळल. ज्याच्या जीवनात आहेत त्यांना कधीच नाही कळणार. आठवा ते आमच्या माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र. त्यांच्या जीवनातले आईवडील निघून गेले, काय दुःख असतं ते त्यांना विचारा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई, 5 वर्षाची, वय काहीच नाही, 5 वर्षाचं वय. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला जर कधीतरी भूक लागली ना, भूक, तर 5 वर्षाची चिमुकली मुक्ता दादाकडे जाते, दादाला सांगते, दादा भूक लागली रे. आमच्या ज्ञानोबारांनी झोळी अडकावी काखेमध्ये आणि गावामध्ये भिक्षा मागायला जावं. पहिल्या घरी दिली ना म्हणून दुसऱ्या घरी जायचंय, दुसऱ्या घरी दिली ना म्हणून तिसऱ्या घरी जायचंय, तिसऱ्या घरी बंजळ भरपीठ द्यावं, तेच ज्ञानोबारांनी झोळी टाकून आणावं. पण ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी पीठ नव्हतं निघत दादा. ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची तर कधी दगड निघायची. एवढा जीवनामध्ये संघर्ष, एवढा जीवनामध्ये त्रास. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईनं दादाला लांबूनच बघितलं की 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या चेहऱ्यावरती हसू यायचं का?
माझ्या दादानं गावातून काही ना काहीतरी मला खायला आणलं असेल. पण ज्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांची झोळी बघितली ना तर ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये दगडं निघायची, कधी माती निघायची. एवढा जीवनामध्ये त्रास कधीच न रागवणारे ज्ञानोबाराय आज रागानं लालबुंद झाले, फक्त आपल्या बहिणीसाठी. बघा, फक्त बहिणीसाठी. कधीच न दुखवणारे ज्ञानोबाराय आज दुखवले गेले. आई वडील ज्यावेळेस गेले त्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांना दुःख नाही झालं, पण माझ्या बहिणीला साधं एक टायमाचं जेवण देत नाही त्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांना जरा दुःखच झालं कडे. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता भूक लागली म्हणली की ज्ञानोबाऱ्यांचा प्राण कसा विसवायचा, काय द्यावं मी मुक्तीला खायला. कधीच न रागवणारे ज्ञानोबाराय आज रागानं लालबुंद झाले. बघा, डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी वाहतंय, रागानं लालबुंद झाले. सरसर सरसर सिद्ध बेटाचा रस्ता ज्ञानोबाराय चढतायत, चलतायत. पहिल्या काळात रस्त्याची व्यवस्था नव्हती, लाईटीची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये ज्ञानोबाराय सिद्ध बेटामध्ये राहत होते रे दादा. रागानं लालबुंद झालेले ज्ञानोबाराय आपल्या झोपडीमध्ये गेले आणि ज्ञानोबाराय ताटी लावून गुडघ्यात म्हणून का घालून ज्ञानोबाराय ढसा 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 रडतायत. 5 वर्षाची चिमुकली मुक्त हंबरडा फोडू देते. दादा, ए दादा, अरे गेलताना रे गावामध्ये दादा, दादा गेलताना रे गावामध्ये आणले का रे मधुकरी दादा, आणले का रे काहीतरी खायला दादा. ज्ञानोबारायांचा रडण्याचा आवाज 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या कानावरती पडावा आणि 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या तोंडामधून मुखामधून शब्द निघावा, का रे दादा काय झालं तुला रडायला, तुला कोणी मारलं का रे दादा, तुला कोणी बोललं का रे दादा, अरे तुला कोणी शिव्या दिल्या का, अरे शिव्या दिल्या म्हणून रडतो का रे, अरे गावात भिक्षा नाही दिली म्हणून रडतो का रे, अरे तुला कोणी मारलं का रे दादा, अरे काय झालं दादा तुला रडायला, अरे दादा असं रडू नकोस, तू योगी आहेस, तू महान आहेस, तू पुरुष आहेस. अरे पुरुषाचे लक्षणं काय असतात रे, अरे योग्याचे लक्षणं काय असतात रे, अरे महान आहेस आणि असं रडू नको, असं रडू नको रे दादा, ताठी उघड रे बाबा, ताठी उघड. 5 वर्षाचे चिमुकली मुक्ता ज्ञानोबारायांना ताठी उघडण्यासाठी विनवणी करते. ज्ञानोबारांच्या मुखामधून शब्द निघावेन, 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या ते कानावर पडावे. मुक्ते नाही आयुष्यामध्ये आपल्याला कधी एक टाइमचं साधं व्यवस्थित नाही आपल्याला जीवनामध्ये जेवण भेटणार. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते, दादा अरे जेवण नाही दिलं तरी चालेल रे दादा, पण तू असं आम्हाला सोडून जाऊ नको. लहानपणातच आईवडील निघून गेले, तू असा ताठी लावून जर बसलास दादा तर आम्ही कोणाकडे बघून जगायचे रे दादा, सांग ना, ताठ उघड रे बाबा, असं जगू नको. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्याच्या जीवनामध्ये आईवडील निघून गेले ना त्यांना आईवडिलाची काय किंमत असते ते विचारा. लहानपणात ज्ञानोबारांच्या जीवनातील आईवडील निघून गेले, 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या जीवनातील आईवडील निघून गेले, सोपान काकाच्या जीवनातले, निवृत्ती दादांच्या जीवनातले आईवडील निघून गेले. त्यांना विचारा आईवडिलांची काय किंमत असते. तर कीर्तन झाल्या झाल्या इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल तर त्याला मायेची किंमत काय असते ती विचारा. कीर्तन झाल्या झाल्या कोणाला तरी विचारा, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते, तर काय बापाची माया असते, काय मायेची माया असते विचारा त्यांना. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बाप आहे ना दादा, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बाप आहे ना, जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्या जीवनातला तो आधार आहे. आणि एकदा जर काय जीवनातला बाप निघून गेला तर आमचा मागचा पुढचा आधार संपला म्हणून समजा. जोपर्यंत माय आहे तोपर्यंत जीव लावणारा असा व्यक्ती एकच आहे, फक्त ती म्हणजे माय. आणि माय जर जीव लावणारी निघून गेली तर जीवनातली माया निघून गेली म्हणून समजावं रे राजा, जीवनातली माया निघून गेली म्हणून समजावे. विचारा, कीर्तन झाल्याच्या नंतर या महिला मंडळाला माहेर किती दिवस असतं. जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे, जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे. एकदा जर काय माहेरातला बाप निघून गेला, एकदा जर काय माहेरातली माय निघून गेली ना तर त्या घराच्या समोर पाय टेकायला, चप्पल टेकायला सुद्धा जागा नाही महाराज. फक्त जीवनातली माय सांभाळा, फक्त जीवनातला बाप सांभाळा. अरे किती दिवस राहणार, काही लागत नाही महाराज, त्यांना सुद्धा काही लागत नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या महिनं ज्या बापानं मोठं केलं त्या आईवडिलाला कधी विसरू नका. इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जण म्हणाल, दादा या जगामध्ये कोण सगळ्यात श्रीमंत आहे. कोणी म्हणाल ज्याच्याकडे सगळ्यात मोठ्या गाड्यात म्हणजे हा जगात सगळ्यात श्रीमंत आहे. एखाद्याचे फार मोठाले बंगलेत म्हणजे हा जगात सगळ्यात श्रीमंत आहे. एखाद्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट म्हणजे हा जगात सगळ्यात श्रीमंत आहे. अरे त्याची श्रीमंती त्याच्या लॉकेटवर नाही काढता येणार, त्याची श्रीमंती त्याच्या गाड्यावरती नाही काढता येणार, त्याची श्रीमंती त्याच्या प्लॉटवरती नाही काढता येणार. अरे सगळ्यात जगात मनुष्य सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर ज्याच्या जीवनामध्ये मायेन बापन, त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती कायम असो, ह्या जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य.
सगळ्यात श्रीमंत मनुष्य या जगात तोच आहे दादा. त्या माईला त्या बापाला विसरू नका, त्या माईला त्या बापाला सांभाळा. आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, कुठं जाऊ नका, घरी बसल्या बसल्या आईवडिलांची सेवा करत राहा. सार्थक झालं म्हणून समजा. सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य कुठं जर लागल ते ह्या आईवडिलाच्या सेवेत लागल. एवढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा. झालंय माझं कीर्तन, जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं तुम्ही केलेलं निवेदन. आणि आजचं हे माझं बालकाचं कीर्तन हे फक्त छोट्याल्या मुलांसाठी आहे. त्याच्याकरता माझ्याच नावावरती एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा लेख तयार केलेला आहे. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. हा 4 ते 5 कडव्यामध्ये जिव्हाळा चैतन्याचा हा लेख तयार केलेला आहे, हा संदेश तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. हे कॅलेंडरची काही किंमत जास्त नाही, फक्त 20 रुपये या कॅलेंडरची किंमत आहे. आणि हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जाणं पाहिजे. ऐका, एवढा सुंदर लेख आहे. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. नको द्वेष नको मत्सर फुलवा नात्याचा माळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. बांधावरची भांडणं टाळा, गुंफा प्रेमाच्या माळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा, धार्मिक शिक्षण व शाळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. जीव तोडून सांगतो हा जिव्हाळा चैतन्याचा. हा संदेश 4 ते 5 कडव्यामध्ये तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं ही तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती. मंडपाच्या बाहेर ब्रेझा गाडी लावलेली आहे. गाडीचा नंबर आहे 0770. प्रत्येकानं गाडीमध्ये जाऊन कॅलेंडर घेऊन जावं ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे खरी माप. अभंगाचा अर्थ भावार्थ. माझ्या बुद्धीला जसं झेपल तसं मी तुमच्यासमोर मांडलेला एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जा आणि जे चुकलं हुकलं असं ते माझी मला परत देऊन टाका. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचे. थांबा थांबा थांबा, हात वरती घ्या. सर्वांनी हात वर घ्यायचे ना, घ्या. हां, आवाज आहे का? जो कुणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग त्या सुद्या सकाळी यमदेव कवटाळी. म्हणून अजिबात नका करू टाळीची टाळटाळी. सर्वांनी हातभर घ्यायचे. हां, कॅमेरा फिरवा यांच्याकडं आणि एक साथ सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवायची. एक मिनिट, टाळं बंद पखवाज बंद, फक्त हातावर घ्या. सगळ्यांच्या हातावर. हा, घ्या हातावर. हा, कॅमेरे फिरवा यांच्याकडं. हां, सगळ्यांनी हातावर घ्यायचे आणि एक साथ सगळ्यांनी सोबत टाळी वाजवायची. सगळ्यांची टाळी सोबत. टाळं बंद पखवाज बंद, सगळ्यांची टाळी सोबत. हां, एक सोबत सोबत. एक 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 एक. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, जय 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 ज्ञानेश्वर मावली.